नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपले सहप्रायोजक आहेत द प्रधा स्टुडिओ, जिथे आत्ता आपण बसलोयत. तर टेलिव्हिजनवरच्या अशा काही मालिका आहेत ज्यांनी खूप कलाकारांना पहिली संधी दिली, जसं की शांती, अतिशय गाजलेली लोकप्रिय मालिका जिने अनेक उत्तम कलाकारांना पहिली संधी दिली. त्यातलीच एक गुणी कलाकार म्हणजे अश्विनीताई काळसेकर. चला तर मग माझ्या दिल के करीब अभिनेत्रीचं स्वागत करूया दिल के करीब मध्ये. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. आय एम सो हॅपी. सेम हिअर. सो हॅपी. तुम्हाला आठवत असेल किंवा नसेल मला माहित नाही. तुम्हाला का? मला सगळं आठवतं. प्लीज तू म्हण. फॉर्मॅलिटी नको. तुम्हाला नाही, तू जसे आपण होतो. थँक्यू थँक्यू सो मच. सो तुला आठवत असेल आपण निंबसची एक फर्ज नावाची सिरियल केली होती आणि तेव्हा तू खूप नावारूपाला आली होतीस आणि मी नवीन नवीन इंडस्ट्रीमध्ये आले होते आणि तरी सुद्धा तू माझ्याशी खूप छान बोलायचीस, छान वागायचीस, जणू काय आपण बरोबरीच्या आहोत. हाऊ स्वीट. थँक्यू सो मच. पण माझ्या मते माझा स्वभावच तसा आहे की आपण माझ्या मते मला असं वाटतं की आपण नशीबवान असतो कलाकार मंडळी. आपण एवढ्या लोकांच्या बरोबर काम करतो, त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवतो आणि त्यांच्याकडनं काही शिकण्यासारखं, काही न शिकण्यासारखं, टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, हे सगळं आपण शिकतो. आणि त्यामध्ये जर का आपण आपल्याला असं बाबा मेरेसे दूर राहू, मग काय फायदा? देवाने आपल्याला निवडलंय ना कलाकार म्हणून, त्याचा तुम्ही पूर्ण उपयोग करायचा आणि मजा करा. जीवन हे जगण्यासाठी आहे, खडूसपणे बसणार म्हणून. पण मला ते आठवतात ते दिवस. सडनली व्हेरी नॉस्टॅल्जिक. पण मला तेव्हापासून तू आवडतेस, म्हणजे कलाकार म्हणून डेफिनेटली आवडतेस, पण माणूस म्हणून जास्त आवडतेस. थँक्यू सो मच. आय लव्ह यू सो मच. थँक्यू. सो दिल के करीब बघितलंय का? हो हो हो, बघितलंय ना. खूप सुंदर कार्यक्रम आहे आणि मला त्या कार्यक्रमामध्ये खूप एक कलाकार जे आपण पडद्यावरती बघतो ते त्यांचे एक कॅरेक्टर्स ते प्ले करत असतात, पण पर्सनली ते कसे आहेत हे खूप जणांना माहिती नसतं की खऱ्या आयुष्यामध्ये ते कसं आहे. आपण आपल्या चित्रपटाच्या त्या पडद्यावरचा जो एक रोल असतो त्याला घेऊन आपण घरी जातो, पण ते खरे कसे आहेत आयुष्यात हे तुमच्या ह्या सुंदर कार्यक्रम दिल के करीब, खरंच ऍक्च्युली नावाप्रमाणे ते अगदी सुंदर कार्यक्रम आणि यू होस्ट इट सो वेल. थँक्यू सो मच. बरं, आणखीन एक गोष्ट सांगायची राहून गेली. मला आणखीन एक तुझ्यातली गोष्ट आवडते, ती म्हणजे तुझी नोजपेन. ओ थँक्यू. हो, अनेक वर्ष आहे. हो हो, मला नोज पिनचा आणि नोज रिंग्सचा खूप शौक आहे आणि मी जास्ती सिल्वर घालते. आणि त्यामध्येही जे अँटिक्स असतात, म्हणजे जे हाताने बनवलेले असतात, ते सोन्यातले सुद्धा माझ्याकडे खूप मोठ्या मोठ्या आहेत. तर माझं नाक मोठं आहे असं मला वाटतं, चेहराच बेसिकली मोठा आहे असं मला वाटतं, म्हणून मी ते बिंदी पण मी मोठी लावते, नाकामध्ये पण मोठं घालते, कानामध्ये पण. पण माझ्या मते ती कुठेतरी आपली परंपरा आहे आणि आपले जे कारागीर आहेत, स्पेशली नाशकामध्ये आपल्याकडे सिल्वरचं काम खूप छान होतं. तर मला हातांनी घडवलेले दागिने जे असतात, चोपून बनवलेले, ती डिझाईन जी ट्रेडिशनल डिझाईन्स आहेत अगदी पारंपरिक, ती मला खूप आवडतात. म्हणून मी आता सुरू व्हायच्या आधी मी सांगायचं की नाही माहित नाही, पण मी सांगते, मी या दोघींना सांगत होते प्लीज मला आपले मराठी डिझायनर्स आहेत, मराठी जे व्हीवर्स आहेत किंवा आपले जे तागेच्या तागे बनवतात किंवा त्यांच्या साड्या, मला त्या लोकांचे नंबर्स द्या, त्यांचे कॉन्टॅक्ट द्या, कारण मला आपल्या मराठी लोकांना ज्यांच्यामध्ये हे टॅलेंट आहे त्यांना मी काय मदत करणार, त्यांना प्रमोट करायचे आणि प्रमोट करायचंय. आणि माझ्या मते कुठून तरी माझा एक खारुताईचा वाटा म्हणा की आपण त्यांना पुढे आणायला पाहिजे. बरोबर आहे ना. बाकी सगळेच जण, सगळ्या ट्रेडिशन्स, जेवढे जेवढे प्रांत आहेत ते सगळेजण आपल्या परंपरेला पुढे आणतात. बरोबर बरोबर. पण मग आपण कसं करू शकतो? तर मला असं वाटतं की आपली प्रिंट्स किंवा आपले हे जे हाताने बनवलेले दागिने, आपले धनगर लोक असतात त्यांच्याकडे, कारण मला सिल्वर खूप आवडतं, मॅड पर्सन सिल्वर. तर त्याच्यामुळे त्यांचे जे दागिने मोठे मोठे कडे पायामध्ये, आपल्या त्यांच्या चपला, धनगरांच्या चपला, त्या कर आवाज येतो आणि त्या वर्षानुवर्ष चालतात बरं का. मला असं सगळं खूप आवडतं, म्हणून मी तुम्हाला सांगत होते मला प्लीज द्या. आणि नोजपिनचं असं आहे की मला खूप आवडतं.
मला बेसिकली ना बेडुईन, म्हणजे दुबईला बेडुईन म्हणतात, बंजारन फिरती जमातीचे लोक आहेत ना, मला त्यांची राहणी नाही, मी त्यांचं जे ड्रेसिंग, त्यांचे कपडे, त्यांचा चॉईस ऑफ कलर्स व्हायब्रंट असतात, ते व्हायब्रंट. त्यांचे दागिने म्हणा किंवा आदिवासी जे ट्रायबल एरियातले अप्रतिम आवडतात. मी खूप वेळी. आणि तुला सूट पण करतं. मे बी थँक्यू. बोल्ड ज्वेलरी. या मे बी लाईक आय सेड की माझं थोडंसं मी डोळे पण मी खूप कोल वापरते आणि डस्की, मी डार्क आहे ना स्किननी, त्याच्यामुळे मग ते छान दिसतं वाटतं. त्या डार्क स्किनवरती तसेच चांगले दिसतात माझ्या मते. मग अशी आपण मराठी काय म्हणतात कारिगरांबद्दल बोलत होतो, डिझायनर्स बद्दल वगैरे. सो बेसिकली जी तुझी मतं आहेत ती दिल के करीबची सुद्धा आहेत कुठेतरी, कारण आम्ही सुद्धा मराठी बिझनेस वुमेनना किंवा मराठी काय म्हणतात स्मॉल एंटरप्रेनर्सना आम्ही प्रमोट करतो. व्हेरी नाईस. सो हे करायला पाहिजे आपण. लघु उद्योग जो आहे आणि मग ते वुमन एम्पॉवरमेंट वगैरे जे काही शब्द आहेत ते आपणच जर का मदत नाही केली तर काय, है ना. मी एक बँड्राला कोल्हापुरी चप्पल वाला आहे, तो हाताने बनवतो. त्याचं अगदी खोका टाईपचं, म्हणजे कॉर्नरला फेमस आहे तो, पण असं दुकान प्लश एकदम एसी शोरूम असं नाहीये. तर मी त्याच्याकडनं, माझा पायाचा साईज खूप छोटा आहे, त्यामुळे मला कोल्हापुरी चप्पल जी आपण ऑथेंटिक म्हणजे अगदी पारंपरिक आहे ती मिळत नाही. मी सगळीकडे जाऊन विचारलं होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण माझ्या साईजची मिळतच नाही. पहिला त्यांच्याकडे नंबर असतो तो 6, मॅक्सिमम कुठे मी लकी झालं तर 5, पण माइन इज UK 3. तर मग मी बनवून घेते त्या चपला त्याच्याकडनं, जे काही म्हणजे. आणि कोल्हापुरी चपला हाताने बनवलेल्या असतात. मी म्हटलं तसं धनगर जी चप्पल वापरतो ती भरपूर काळ टिकते. काय बनवतात त्यांचे स्टिचिंग, कधी तो गोंडा सुद्धा खाली पडत नाही आणि ते दिसायला सुंदर दिसतात, मला आवडतात. मी तसेच कपडे घालते, त्याच्यामुळे मी असं नाही सांगत की मी फक्त तेच घालते. आय वेअर एव्हरीथिंग, पण मला ह्या टाईपचे आवडतात. आपले खणाचे कपडे, यु नो, धारवाडी साड्या, पैठणी आता खूप कॉमन झाली. बनारसी पैठणी पण यायला लागले, म्हणजे यु नो द पैठणीची स्टाईल, ते मोर पिकॉक वगैरे पण बनारसी, पण येवल्याची पैठणी वेगळीच असते, यु नो. तर मला आवडतं ते सगळं. आज तुला मी भेटणार आणि मी असं व्हिज्युअलाइज करत होते की तू कशी दिसणार आहेस, तुझं नेहमीचं एक एक ड्रेसिंग सेन्स आता जो सांगितलं तसं असणार आहे. पण मी आता खाली तुला रिसीव्ह करत होते तेव्हा अचानकच एक अशी छोटीशी मुलगी बाहेर आली आणि वेस्टर्न मध्ये, पण ह्यात पण खूप सुंदर दिसते. अरे थँक्यू सो मच. मला असं काही नव्हतं की आज मी दिल के करीब मध्ये येणार आहे, आणि मी ठरवलं होतं की मी आज सुंदरशी पटोला साडी, मला पटोला पण आवडते. लाईक आय सेड, प्रत्येक प्रांताचं जे ट्रेडिशन आहे तर मी त्याचा खूप वापर करते. आणि ती पटोला साडी रेड अँड ग्रीन कलरची मी सांगितलं पण होतं ती मी घालणार आहे, पण थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम विच आय टोल्ड यू, तर त्यामुळे मग मी म्हटलं पटापट ड्रेस होऊन जायचं आहे. अरे थँक्यू. मला तुझी साडी आवडली, इतकं छान ब्राईट व्हायब्रेटिंग कॉम्बिनेशन आहे. काय ही काय साडी? कॉटन सिल्क, बाप्टा कॉटन सिल्क आणि दीपाताई चेऊलकरांचा हा ब्रँड आहे, साजेरी साडीज, इथेच आहे, पार्ल्यातच आहे. ओके ओके ओके. आणि छान कलेक्शन, खूप सुंदर. सी द किती व्हायब्रंट आहे, खूप छान. आणि तू आहेसच सुंदर, त्याच्यामुळे सगळेच रंग तुला खुलून दिसतात. कमिंग फ्रॉम यू इज अ बिग कॉम्प्लिमेंट. थँक्यू. आय रिअली मीन इट. बरं बघ ना, आपण म्हणजे इंट्रोडक्शन मी केलं, प्रथेप्रमाणे असं असतं की इंट्रोडक्शन करणार, तुझं स्वागत करणार आणि मग भरपूर गिफ्ट्स देणार तुला, पण ते राहून गेलं, आपण गप्पाच मारत बसलो. सो आता गिफ्ट्स देऊन पुन्हा एकदा स्वागत. आय लव्ह गिफ्ट्स. तुला असं बघितलं की काही सुचत नाही दुसरं. थँक्यू, आय लव्ह यू. आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे निलिमा अमित, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे, थीटा हिलिंग करते. तिने खूप छान पुस्तक लिहिलं आहे, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य, आणि हे इंग्लिशमध्ये तुझ्यासाठी पाठवलं आहे. 1 लाईफ मेनी जर्नीज, ओपन सिक्रेट्स टू ब्लिसफुल लाईफ. So this is for you and your husband. English मध्ये, so that even he can read it. Yes, thank you so much. Thank you Nilima Amit. Thank you so much. मी नक्की याचा फीडबॅक देईन, डेफिनेटली.
खूप सुंदर, याची गरज सुद्धा आहे. याच्यामध्ये ना बेसिकली खूप तिने टूल्स दिले आहेत की रोजच्या जीवनात आपण खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करतो. सो ते फेस करत त्याच्यावरती तोडगे काढत काढत पुढे कसं जात राहायचं त्याच्यावरचे काही टूल्स आहेत, टेक्निक्स आहेत. व्हेरी नाईस आणि इट्स अ बेस्ट सेलर. थँक्यू. थँक्यू. रोहन प्रकाशन सुद्धा दिल के करीबच्या अतिशय दिल के करीब आहेत आणि त्यांनी तुझ्यासाठी एक खूप छान पुस्तक पाठवलं आहे. शोभा बोंद्रेंचं आहे, एक मोठी आसमा. हे एका मुलीबद्दल आहे जिने आयुष्याचे सगळे चढ उतार बघितलेत. म्हणजे अतिशय श्रीमंती, अतिशय गरिबी आणि बेसिकली या सगळ्या गोष्टींना तिने कसं फेस केलंय. वाव, नक्की आज रात्रीच एक मोठी आसमा आज मी संपवणार आहे पूर्ण. पण मराठी वाचन वगैरे करतेस तू? मी मराठी शाळेतलीच आहे. अच्छा, ओके. मी आणि करते खूप पुस्तक आहेत. मी कालच रणजित देसाईंची रात्री वाचत होती, कमोदिनी, सेकंड टाइम वाचत होते, मिळालं हातामध्ये. मी वाचते मराठी पुस्तकं खूप वाचते मी. मृत्युंजय, आपला श्रीमान योगी, छावा, बालगंधर्व, आता आठवत नाही येत नाव, सगळी वाचते. या मला आवडतात पुस्तक वाचायला. थँक्यू सो मच फॉर दिस वन. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण, आणि त्या स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि 100% हर्बल प्रॉडक्ट्स बनवतात. सो ही एक नीम त्रिफळा टूथपेस्ट पाठवली आहे. वाव, हर्बल सोप आहे. व्हेरी नाईस, थँक्यू. सायप्रस अँड स्वीट ऑरेंज. बॉडी ऑइल आहे. वाव, यांची सगळी ऑइल्स पण छान आहेत. हो, मला बेसिकली आर्थरायटिसचं पेन आहे, सो नर्तना नावाचं त्यांचं एक ऑइल मी वापरते आणि जॉईंट्सवरती वापरते. अमेझिंग आहे. हो, व्हेरी नाईस. फेस स्क्रब आहे, बॉडी स्क्रब आहे. क्या बात आहे. म्हणजे मी हे सगळं वापरल्यानंतर मी तुझ्यासारखी सुंदर दिसेन. अरे थँक्यू सो मच. आय एम सुपर हॅपी. मला ना टूथपेस्ट हा प्रकार आय एम लिटिल क्रेझी. मला सगळ्यात, मी माझ्या पूर्ण शरीरात घेतेच मी काळजी, घ्यावंच लागते म्हणजे स्किन किंवा ह्याची, पण मी सगळ्यात जास्ती पॉझिटिव्ह माझ्या दातांबद्दल. त्याच्यामुळे मी टूथपेस्ट खूप अशी. मग हे वापरून बघ, तुला खूप आवडेल. नक्की. आय एम क्रेझी आफ्टर. मी अशी लिटरली जितके मिनिट दात घासायचं तेवढ्या वेळ मी घासत बसलेली असते. माय मी टाइम इज ब्रशिंग. दिवसातनं ते माउथ क्लेन्झिंग आणि सगळं मी करते. दॅट्स वाय आय एम हॅपी. निसर्ग हर्बल. येस. ही एक नवीन दिल के करीब मैत्रीण आहे आपली, तेजसी गाडगीळ. हँडफुल ऑफ क्रिएटिव्हिटी ब्रँडचं नाव आहे आणि ही ना रेझिनचे हे सगळे प्रोडक्ट्स बनवते. ऑफ कोर्स, आय लव्ह रेझिन. मी स्वतः पण करते एपॉक्सी रेझिन. वाव. येस, माय फेवरेट. थँक्यू सो मच. थँक्यू. ओशन थीम आहे. ओशन थीम. वाव, ब्युटिफुल. छान केलंय. खूप छान केलंय. हाऊ नाईस. व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. थँक्यू सो मच फॉर दिस. खूप सुंदर आहे. तेजसी गाडगे, थँक्यू सो मच फॉर दिस लवली गिफ्ट. थँक्यू. सुषमा करकरे यांचं अतिशय वेगळं अनयुज्युअल प्रॉडक्ट आहे, तुला खूप आवडेल बघा. ऑइल स्ट्रेनर आहे हा. आणि या प्रॉडक्टचं नाव आहे फ्राय पावडर. सो आपण पापड तळतो किंवा आपण दिवाळीमध्ये जे फराळ वगैरे तळणीचे फराळ करतो, तर तेल उकळल्यानंतर कढईमध्ये 1 चमचा किंवा ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे किती काय घालायचं वगैरे, तर 1 चमचा फ्राय पावडर घालायची आणि त्याच्या नंतर त्यामध्ये तळण करायचं. म्हणजे ही पावडर घालायची आणि मग काढायची. नाही, हे सगळ्यात शेवटी जेव्हा आपण यूज करू ना, त्यानंतर ते तेल ह्याच्यातून स्ट्रेन केल्यानंतर जे खालती तेल राहतं ते अतिशय फ्रेश, चांगलं आणि चकचकीत असतं पहिल्या तेलासारखं फ्राईंग झाल्यानंतर. वाव, मस्त ना. खूप छान. हो, नाही तर ते त्याचं सॅच्युरेशन एकदा झाल्यानंतर इनोव्हेटिव्ह ना. ॲब्सोल्युटली. हे वाचायला पाहिजे पूर्ण. मॅजिक फिल्टर डोमेस्टिक मॉडेल. अरे, दिस इज व्हेरी नाईस. थँक्यू सो मच सुषमाजी. थँक्यू. वाव, फ्राय पावडर.
थँक्यू. वापरून बघेन हो, मी. हो. मी सगळ्याचा फीडबॅक देईन. येस प्लीज. सगळ्याचा डेफिनेटली. आपली आणखीन एक दिलके करीब मैत्रीण आहे कल्याणी मोडक आणि क्रिएटिव्ह माइंड्स हा तिचा ब्रँड आहे. सो दगडात अशा छान छान वस्तू बनवल्या जातात त्यांच्याकडे. हां, हाऊ ब्युटिफुल. हे बघा ना, किती गोड आहे हे. तुळशी वृंदावन आहे. हे त्यांनी स्वतः बनवलंय? हो, म्हणजे त्या बनवून घेतात. हे रस्त्यावरचे पाथरवट असतात ना त्यांच्याकडून. अय्या सी, मी तेच म्हटलं ना, त्या सगळ्यांना प्रोत्साहन सुद्धा मिळेल. किती सुंदर आहे हे. पाटी. अय्या, शाळेचे दिवस आठवले. चौरंग. स्वीट. एक सेकंड, खाली काय पडले. हे काय दिलंय, हे कशावर ठेवायचं त्याच्यावर. हा, ह्याच्यावरती मग मी ह्याच्यातून काढू का, ह्याच्यावर ठेवायला. किती सुंदर आहे. सरस्वती पूजनाच्या दिवशी फार छान आहे पूजा करण्यासाठी. व्हेरी ब्युटिफुल. थँक्यू सो मच. खूप सुंदर आहे. थँक्यू. किती सुंदर आहे. हो. आणि मी मराठी शाळेतली परांजपे विद्यालयाची असल्यामुळे मी माझी, आपण आजकाल जे ज्युनियर केजी सिनियर केजी तेव्हा मॉन्टेसरी असायचं, तर तेव्हा मी पाटीवरती अभ्यास केलाय. फोल्डिंग पाटी असायची. अच्छा. आणि मग ती खडू, आपली पेन्सिल पेन्सिल ती खायला पण मजा खायचे मी ती. पण ती सुंदर, त्यांनी अक्षर, आणि मग त्याच्यामध्ये एक पाटी यायची ज्याच्यामध्ये लाईन्स असायच्या, ओळ्या मारलेल्या असायच्या, आणि एक असायची चौकोन सुद्धा असायचे, आणि मग त्याच्यामध्ये गृहपाठ करून घेऊन जायचं, ती फोल्डिंग करून की पुसलं नाही पाहिजे वगैरे. मी केलंय पाटीवर. हो, सुंदर मजा येते. घेतली पाहिजे पाटी. आता मिळते की नाही माहिती, ती दगडी पाटी यांच्याकडेच मिळेल. ह्यांच्याकडेच ना, यांच्याकडे पूर्ण भातुकली सुद्धा मिळते दगडात. खरं की काय. पुण्याच्या तुळशीबागेमध्ये माझी आई, आम्ही जेव्हा पण पुण्याला जायचो तेव्हा 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 ती तिकडून घेऊन यायची. म्हणजे आम्ही जायचो, मग तो पूर्ण सेट मिळायचा. स्टीलची मिळायची, गॅस आणि ती हंडी कळशी, आणि मग ती भातुकली होती माझ्याकडे. भरपूर भातुकली होती. तुळशीबागेत मिळायची पुण्याच्या. अजूनही मिळत असेल. अजूनही मिळत असेल. आता म्हणजे बरेच वर्ष बघितले. आजकाल ते मॉडर्न मी बघितलं माझ्या मैत्रिणीच्या मुलांच्याकडे, पूर्ण किचन सेटअप आणि बेडरूम ते प्लास्टिक बाबीचे आणि ते पिंक वगैरे. पण जी आपल्या स्टीलच्या भातुकलीची मजा आहे ना, ते वाढ, ते काय म्हणतात ग त्याला, चार आपले लग्न पंगतीला जे असतात ना, ती 4 भांडी एकत्र, त्याच्यामध्ये पळी. भूक लागली. मला मराठी पंगत जी असते ना ती खूप आवडते. मला ते जेवणच आवडतं. बुफे आय डोंट लाईक. माझ्या नवऱ्यालाही खूप आवडतं. अच्छा. पंगत. सो आताच तू म्हणालीस की भूक लागली आहे, पंक्तीचा विषय वगैरे झाला. सो अद्वैत बापट यांचा ब्रँड आहे सहज हवन एंटरप्राइज. ओके. आणि ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस ते बनवतात. थँक्यू. मला खूप आवडतो खरवस. आणि नंबरही दिलेला आहे ह्यावरती. त्याच्यामुळे जेवताना ना कधी हेल्दी आणि अनहेल्दी असा विचारच नाही करायचा. आय फील कधीच नाही करायचा. मग ते अनहेल्दी होऊन जातं. हेल्दी फूड. मग तुम्ही काकडी खा आणि सॅलड खा आणि सांगायचं की ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं ड्रेसिंग टाकलं, ते अनहेल्दी झालं. त्याचाही इफेक्ट होतो. मजा करायची, विचार नाही करायचा खाता. माझी आई नेहमी सांगायची, खूप जणांच्या घरी असतं सर किती पोळ्या खाणार, तू भात जेवणार आहेस की नाही. माझ्या म्हणायचे कधीच विचारायचं नाही. किंवा जेवण झाल्यानंतर आई नको ग, किंवा मी 4 पोळ्या खाल्ल्या, मोजलं की त्याचं उलट होतं. मोजायचं नाही. मनसोक्त खायचं, मन लावून खायचं. माइंडफुल इटिंग. आपण काय करतो, टीव्ही बघताना पुस्तक वाचायचं. माहितीये पहिल्यांदा पुस्तक वाचायचं नाही. जेवताना खूप गप्पा पण मारायच्या नाही जास्ती. आई काय हवाय वगैरे इथल्या तिथल्या गप्पा ठीक आहेत, पण काय जेवतेस तू. मी भात घेतलाय आणि त्याच्यावरती वरण तूप लिंबू घातलेलं आहे, त्याच्याबरोबर मी भाजी घेतलेली आहे. मग आता मी एक जेव्हा घास घेतला तेव्हा त्याच्यामध्ये माझी भाजी जास्त होती, पण मला ती छान लागली. म्हणजे मला भाजी जास्ती खायला आवडते. ते जे आहे, आता तुम्ही मुलाखत घेताय माझी, मी जर का इकडे तिकडे बघा, तिकडे काय आहे, तिकडे काय, कसं वाटेल. मग ते अन्नाला कसं, अन्न हे पूर्ण ब्रह्म.
अन्नपूर्णा देवीचं आपण पूजा करतो आणि मग जेवण बनवतो. अग्नी ज्याच्यावरती जेवण बनवलं जातं, सगळे त्याचे तत्व असतात त्यामध्ये, आणि तुम्ही त्यालाच इग्नोर करून बाकी सगळं टीव्ही आणि पुस्तक आणि हे ते, म्हणून ते खाली एकत्र बसून जेवायचं किंवा डायनिंग टेबल ही कॉन्सेप्ट, किंवा एकत्र भांडी ठेवून घ्या, आई वाढायची है ना, आई स्वयंपाक मुद्दाम बनवायची, कारण घरातली जी गृहिणी असते ती खूप प्रेम ओतते त्या जेवणामध्ये आणि ती पॉझिटिव्हिटी प्रत्येकाच्या पोटात जाते, शरीरात जाते. म्हणून नेहमी म्हणतात, म्हणजे माझ्या जनरेशन पर्यंत तरी मला माहिती आहे, त्यानंतरची कल्पना नाही असेल, पण म्हणायचं प्रत्येकाची आई सुंदर जेवण बनवते, हो की नाही, प्रत्येक माझी आई सुंदर जेवण बनवते, म्हणजे का की माझ्या बाळांना प्रेम, घरामधले सगळ्यांना मी, ती प्रत्येकाच्या हाताला एक स्वाद असतो, तो का असतो. म्हणून मला तरी असं वाटतं की डाएट आणि हे ते करावं, म्हणजे मोजून मापून प्रत्येकाने खावं, नाहीतर एक दिवस डॉक्टरच सांगतो तुम्हाला आता बस. पण मन लावून खाल्लत ना, डोकं ठिकाणावर ठेवून, कसला विचार न करता फक्त जेवणाचा विचार करा. ऍक्टिंग करताना आपण ऍक्टिंगचा विचार करतो, तेव्हा फोनचा विचार नाही करत, निदान मी तरी. टू बी इन द नाव, पॉवर ऑफ नाव. ऍब्सोल्युटली. पाणी पिताना पाणी प्या, मग ठसका लागत नाही. बोलत बोलत पाणी प्यायचं. कॉफी पिताना कॉफी प्या, त्या कॉफीला रिस्पेक्ट, प्रत्येक गोष्टीला त्याचं इम्पॉर्टन्स दिलं ना कधी त्रास होत नाही. हे मी सांगते. मी डाएट करत नाही. अच्छा. हा, मी नाही करत डाएट. मला वाटले तर मी 4 समोसेही खाते, पण मी दिवसातनं 2दाच जेवते आणि मनसोक्त जेवते. अच्छा. मी लंच आणि डिनरच करते. अच्छा. मला आय एम नॉट अ ब्रेकफास्ट पर्सन ॲट ऑल. सो आय सेड, जर का मला जबरदस्ती पोहे बनवलेत म्हणून मला खायचे नाही, गरज नाहीये माझ्या शरीराला. आणि मी जेव्हा खाते तेव्हा मी मस्त खाते. आय एम मोर ऑफ अ राईस पर्सन. मला भात खूप आवडतो, आपला इंद्रायणी भात आवडतो. परत कनेक्शन, कमाल, मला पण खूप आवडतो, खूप सुंदर. तो शिजतानाच जो सुगंध कमाल. आणि तूप त्यावर, मेथकूट. ऐक ना, दुपारची वेळ आपण असं बोलायला लागलो ना तर होणारच नाही इंटरव्ह्यू. सो हे बेसिकली 2 गिफ्ट्स आहेत. वरचं गिफ्ट आधी देते तुला. इथे छान त्या मुलांनी दिल के करीब लिहिलंय बघ. हाऊ क्यूट. एक NGO आहे डिफरंटली एबल्ड मुलांसाठी. ओके. न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्ट्स. ओके. अनु शर्मा आपली एक मैत्रीण आहे, अतिशय दिल के करीब आहे, आणि सुरतला ही संस्था तिने स्थापन केली आहे. अच्छा. या मुलांसाठी. आणि आपल्या सगळ्या गेस्टसाठी ती मुलं ह्या अशा बॅग्स बनवतात. ही त्यांनी बनवली? हां, बनवली आहे त्यांनी बॅग. अरे बापरे, किती सुंदर आहे. आणि खूप प्रेमाने करतात अगं. थँक्यू सो मच. ही मी माझ्या दिल के करीब ठेवणार आहे. हो, नाही तर आपल्या बॅग्स वापरल्या जातात ना, पण मी नाही देणार कोणाला. थँक्यू. आणि त्याच्या आतमध्ये आपली आणखीन एक मैत्रीण आहे, मोहिनी शिंदे, आणि जिच्या ब्रँडचं नाव आहे शिनेल. तिने तुझ्यासाठी, येस, आणि तिने तुझ्यासाठी मुंगा सिल्क पाठवली. सो ब्युटिफुल. थँक्यू. किती सुंदर साडी आहे ही. थँक्यू सो मच. छान आहे ना. व्हेरी ब्युटिफुल. खूप सुंदर आहे. व्हेरी व्हेरी नाईस. थँक्यू. थँक्यू सो मच. लागलीच कुठेतरी घालणार आहे, लागलीच. खूप सुंदर आहे साडी. बरं, मोहिनी जी आपली मैत्रीण आहे तिने ना शिनेलची भिशी सुद्धा चालू केली आहे. अच्छा. म्हणजे आपल्या बऱ्याच मैत्रिणी असतात ज्यांना कदाचित एका वेळेला 20-25 हजाराच्या साड्या पटकन विकत घेता येत नाहीत, म्हणजे एखाद्या साडीची तेवढी किंमत असेल तर मग त्या भिशीमुळे ना अशा साड्या सुद्धा आपल्या मैत्रिणी विकत घेऊ शकतात. ओ वाव. हां, आणि त्या भिशीबद्दल जर का तुम्हाला आणखीन इन्फॉर्मेशन हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मोहिनीचा नंबर आहे, तिला नक्की कॉन्टॅक्ट करा. नाईस ना. व्हेरी नाईस. मला पण म्हणजे ही आयडिया खूप आवडली. खूप चांगली आहे. आता तू असा विचार करत असशील की हे सगळे गिफ्ट्स कसे घेऊन जायचे, म्हणून निशांत दादा आवळे यांनी तुझ्यासाठी चेरी पिकची एक बॅग पाठवली आहे. अरे थँक्यू सो मच दादा.
थँक्यू. ही बॅग तुम्ही नक्की मला एअरपोर्टवरती कधीतरी बघाल, डेफिनेटली. आणि आजकाल मी अशाच थोड्या कॅबिन बॅग्स मध्येच फिरते, नाही तर यायला केवढा वेळ लागतो ना आजकाल. थँक्यू सो मच. आणि पर्सनलाइज नेम टॅग सुद्धा आहे त्यावर. येस. थँक्यू दादा. आय एम सो हॅपी. सो आता खऱ्या गप्पांना सुरुवात. येस. आता तर सगळ्या प्रश्नांची उत्तर. एवढे गिफ्ट दिल्यानंतर आय एम टोटली चार्ज्ड अँड वन मोर सिप ऑफ कॉफी, सो आय विल बी एक्स्ट्रीमली चार्ज्ड. सो तुझ्या लहानपणापासून बालपणापासून सुरुवात करूया, कारण मला सगळं काही जाणून घ्यायचंय तुझ्याबद्दल. आय एम व्हेरी एक्सायटेड. तुझा जन्म कुठे झाला, भावंड किती, आई वडील काय करायचंय? ओके. आईचं नाव, पप्पांचं नाव अनिरुद्ध काळसेकर, आईचं नाव अनुराधा काळसेकर, मोठ्या भावाचं नाव अभिजित काळसेकर, मी अश्विनी काळसेकर. मुंबईत जन्म, जोगेश्वरी ईस्टला जन्म झाला वाघ डॉक्टरांच्याकडे माझा. 2 वर्षांनी भाऊ मोठा आहे, तो लंडनला असतो. ही इज डूइंग टच वूड व्हेरी वेल. अच्छा, काय करतात ते? ही इज इन अ कंपनी ऑफ कोर्स विच इज अ व्हेरी वेल नोन कंपनी, आणि त्याच्यामध्ये ही इज ऑन अ डिरेक्टर्स पोस्ट अँड इट्स ऑन अ व्हेरी हाय लेवल. सो तो कायम अभ्यासूच होता. कायम त्या घरामध्ये असतं ना, एक शहाणा मुलगा असतो आणि एक व्रात्य. व्रात्य कॅटेगरी मला दिली असायलाच हवं ना कोणतरी व्रात्य, तर देवानी सांगितलं तू व्रात्य हो. तर माझा म्हणजे आईनी मला, माझी आई त्या काळची विल्सन कॉलेजची ग्रॅज्युएट, यु नो. माझे पप्पा आणि आई दोघंही जण टाउनला राहायचे, ग्रँड रोड आणि चर्नी रोडला. तर त्यामुळे त्यांचं शिक्षण तिकडचं, यु नो, टाउन त्यावेळेला तेच असायचं ना तिकडे. आणि पप्पा पहिल्यापासूनच थिएटरमध्ये काम करायचे. पंजाब नॅशनल बँकेमध्ये अगदी 17-18 वर्षापासून कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक, पप्पा पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक, बोथ ऑफ देम वर बँकर्स. आणि पप्पा थिएटरमध्येच इंटरबँकच्या या निमित्ताने ते थिएटरशी जुडलेले होते. आई आणि पप्पा एका उदयकला केंद्र म्हणून एक नाट्यसंस्था होती, त्याच्यामध्ये ते दोघं जण मधल्या भिंती नावाचं नाटक करत होते. त्यामध्ये त्यांचं दोघांचं जुळलं आणि मग सगळे चिडवायला लागले, मधल्या भिंती सरल्या आणि असं झालं. सो बेसिकली लव्ह मॅरेज दॅट टाइम. 1968ला लग्न झालं आणि मग आम्ही दोघं. आणि मराठी शाळेमध्ये शिक्षण, आणि आय एम प्राऊड ऑफ इट. कारण आपल्या मला मान्य आहे की आजकाल सगळेजण इंग्लिश भाषिक शाळेमध्ये ॲडमिशन घेतात, कारण त्याचा ना पुढे नंतर फार उपयोग होतो. कदाचित आपल्याला तशी संधी, मला तशीच संधी मिळाली की माझ्या भाषेवरती मी माझं काम करू शकले किंवा इम्प्रूव्ह करू शकले. त्याला कदाचित माझी ग्रास्पिंग पॉवर चांगली होती म्हणून असेल, किंवा ती एक की मी भाषा पटकन उचलते. पण जशी त्याची प्रॅक्टिस नसेल ना, तर मग ते थोडंसं एक 2-3 तास बोलल्यानंतर पटकन येतं ते मला लक्षात, कळलं ते साहजिक आहे. हा, पण काही असेल, पण मी मराठीही बोलू शकते, वाचू शकते. मी गुजराती लिहू शकत नाही, मी खोटं नाही बोलणार, लिहू नाही शकत, मी वाचू शकते. गुजराती मी बोलू शकते, मी इंग्लिश बोलू शकते, हिंदी, उर्दू वाचू शकत नाही पण मी बोलू शकते. तर त्यामुळे भाषा आपण पटापट पिकअप करू शकतो, कारण आपली बेसिक शाळेमध्ये, माझ्या शाळेमध्ये संस्कृत होतं. त्यामुळे संस्कृत शिकल्यामुळे ना तुमची एकतर जी भाषा असते ती, एक तर भाषा म्हटलं पाहिजे पण मी भाषा म्हणते, तर ती तुमची साफ होते, एकदम जबान क्लिअर हो जाती आहे. तर तुम्ही कुठचीही भाषा, म्हणजे जर्मन पण म्हणतात म्हणे संस्कृतवरती बेस्ड आहे. पण फॉरेन लँग्वेज शिकण्याच्या ऐवजी मला असं वाटतं की इंडियामध्ये, आपल्या भारतामध्ये भरपूर अशा भाषा आहेत ज्या आपण शिकू शकतो. आणि मला असं वाटतं की आपले जे संस्कार आहेत, आज जे हिंदू संस्कृती आहे ते संस्कार आहेत, रामरक्षा म्हणा किंवा असे आपले श्लोक किंवा हे शाळेमध्ये शिकवले जातात. आणि त्यामुळे आपली ती जडणघडण जी असते, मग ते शुभम करोती म्हणण्यापासून किंवा वदनी कवळ घेता, हे आपल्याला जे शिकवलं गेलेलं आहे त्याचे फायदे नुकसान आपल्याला कळतं. की आपण 5ही बोटं घेऊन जेवलं पाहिजे, आपण 1 बोट सोडून जेवतो, खूप जण असं एवढं असं घेऊन जेवतात, असं जेवतात. या सगळ्याच्या पद्धती त्या आम्हाला शिकवल्या गेल्या शाळेमध्ये. आणि त्याचा फार आता खूप त्याचा प्रचार होतोय की त्यांची पंचतत्व गेली पाहिजेत आणि असं तसं, पण आम्हाला शाळेमध्ये शिकवलं होतं. मी मराठी शाळेतली अँड आय एम प्राऊड. अँड मला कुठेही त्यामध्ये अडथळा आलेला नाहीये. मी हॉलिवूड फिल्म करून आलेली आहे, मंकी मॅन, देव पटेल बरोबर, आणि मला तिकडे जराही त्रास झाला नाही, ना कॉन्व्हर्सेशन करताना ना डायलॉग डिलिव्हरी करताना.
मला आजही होत नाही आणि मी खूप कॉन्फिडंट आहे. माझ्या सगळ्या ज्या भाषा मला येतात, मी तेलुगू नवऱ्याशी, म्हणजे माझा नवरा तेलुगू आहे, तेलुगू भाषिक आहे, त्याच्यामुळे घरामध्ये तेलुगू मी खलीत बोलत नाही, पण मला कळतं तेलुगू. मी तेलुगू पिक्चर बघते, तमिळ नाही कळत, पण मी तेलुगू 5 पिक्चरमध्ये काम केलेलं आहे. आणि मी माझं स्वतःचं डबिंग केलेलं आहे त्यामुळे. आय हॅव डब्ड माय ओन. येस. पण एवढं आहे नक्की की पाठांतर खूप, मला प्रॉम्प्टिंग, खूप जण प्रॉम्प्टिंग येतात तेलुगूमध्ये किंवा दुसऱ्या भाषांमध्ये, मला त्याच्यानी ना डिस्टर्ब व्हायला होतं एकदम, अरे कोणतरी मध्ये बोललं असं. तर पण मी माझं स्वतःचं डबिंग केलेलं आहे, पण मी मग ते पाठ करते जसंचा, म्हणजे जसं लिहिलं आहे तसंच. मग तुम्ही त्याच्यामध्ये ते सांगितलं की ह्याऐवजी हे बोला, ठीक आहे, पण मला पुढच्याचा क्यू माहिती आहे, समोरच्या ऍक्टरचा, आणि मग त्याच्यानंतर मला माझे डायलॉग माहिती आहे, त्याचा अर्थ माहिती आहे, आणि आय एम डन 5 films. हो, मी केलेले. त्यामुळे मी मराठी शाळेमध्ये शिक्षण झालं आणि आय एम व्हेरी प्राऊड. मग डहाणूकर कॉलेजमध्ये 2 वर्ष होते, त्यानंतर मिठीबाईमध्ये गेले. डान्स, माझी बॅकग्राऊंड डान्सची असल्यामुळे मग तिकडे युथ फेस्टिवल्स वगैरे सगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये वगैरे पार्टिसिपेट करून कॉमर्स ग्रॅज्युएट झाले. रिझल्ट यायच्या आधी ईस्ट वेस्ट एअरलाइन्समध्ये मी ॲज अ कॅबिन क्रू काम करायला लागले. पण कुठेतरी माझ्या मते 12वी 13वी त्याच्या नंतर FI-BComच्या वेळेला वगैरे मी कधीतरी इंडियन एअरलाइन्सचा पेपरामध्ये फॉर्म आला होता कॅबिन क्रूसाठी, जो मी भरला होता, पण त्यांनी रिक्रुटमेंट थांबवली होती काही काळ, मला माहित नाही का. पण मी जेव्हा ईस्ट वेस्ट एअरलाइन्समध्ये कॅबिन क्रू म्हणून काम करत होते, तेव्हाच त्यांचा कॉल आला की वी हॅव ओपन्ड द रिक्रुटमेंट, सो वाय डोंट यू जॉईन. मग मी तिकडे सोडलं आणि इंडियन एअरलाइन्समध्ये लागले. सो ओव्हरऑल एक कारकीर्द 5.5 वर्षाची वगैरे इन दी एअरलाईन, आणि मग त्याच्यानंतर ॲक्टिंगमध्ये आले असं. सो अगदी शाळा संपल्यानंतर कथक शिकताना आशा जोगळेकरजी आणि अर्चना जोगळेकरजी यांच्याकडनं कथक शिकताना हेमा मालिनीजींच्या बरोबर मी जॉईन झाले. मग त्यांच्याबरोबर क्लासिकल बॅलेज केले. सो थ्रू आउट माझा कॉलेजचे जे करिअर होतं, किंवा त्याच्यानंतर 2 वर्ष अजून जेव्हा मी एअरलाईनमध्ये होते, तेव्हा माझे शोज चालायचे, माझी प्रॅक्टिस चालायची. सो एव्हरीथिंग आय मॅनेज्ड. मी खूप व्यवस्थित तो बॅलन्स. पण मी असं म्हणा की तफरीगिरी करतात ना कॉलेजमध्ये, कट्ट्यावरती बसून, तेवढा वेळ नव्हता मला. मी कायम खूप बिझी होते आणि मला त्यामध्ये जास्ती इंटरेस्ट होता. आय ऑलवेज लाईक्ड, आय वॉज अ वर्कहॉलिक प्रॉबब्ली. आणि असं काही नव्हतं की पैशांची गरज आहे. आई वडील बँकर्स होते, त्याच्यामुळे मला असं काही खूप लाडाकोडात मला आणि माझ्या भावाला वाढवलेलं आहे. सो मला त्यामध्ये फार इंटरेस्ट होता. खूप जग बघितलं, ज्या वयामध्ये जग बघायचं असतं त्या वयामध्ये जग बघितलंय. मग त्याच्यानंतर कॅबिन क्रू एअरलाईन असल्यामुळे पण मी फिरले, आणि मग ऍक्टिंग मध्ये आले. शांती सिरियल, लाईक यू सेड इन द बिगिनिंग, त्याच्यामध्ये सुरुवात झाली 95 एंड. अच्छा. पण कसं आणि कधी वाटलं की आपण ऍक्टिंग करावी, किंवा पहिली सिरियल शांती होती, मग त्याच्यामध्ये तेव्हा तर ऑडिशन्स वगैरे हा प्रकार नव्हता. माझं ऑडिशन झालं होतं. ती प्रक्रिया काय होती? सो मजेदार घटना आहे. मी माझा फ्रायडेला ऑफ असायचा. मी माझ्या मैत्रिणीबरोबर, एक मैत्रीण होती माझी, तिच्याबरोबर तिच्या ऑडिशनला गेले होते. तो आपल्याला काय करायचंय, माझं तो उद्या फ्लाईट, आपला काय एरियाच नाही ना. मी कधीच अच्छा ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचारच केला नाही की माझं कथक करताना बाबा मी हेमाजींना पसंत येईन आणि मला ते कथकसाठी बोलवतील, किंवा एअरलाईन मध्ये मी जॉब करीन वगैरे, कधी विचार नाही. आलं जसं इट केम, एव्हरीथिंग केम नॉकिंग ऑन द डोअर, यु नो. तर जशा अपॉर्च्युनिटीज आल्या, जशा संधी आल्या, तशी मी हो करत गेले. पटलं केलं असं होतं, आणि आईबाबांचा सपोर्ट होता कायम. तर मी तिच्याबरोबर गेले होते. तिचं ह्याचं फोटोशूटचं ऑडिशन होतं. त्या ऍड ते फॅशन फोटोज, मी टाइमपास करायला गेले होते. तर तिकडे गप्पा मारत होते. मला बडबड करण्याची फार आवड, तर त्यामुळे मी गप्पा मारत होते. तर एक कबीर भाटिया नावाचा खूप देव माणूस, मी त्याला म्हणेन, ज्याने मला मार्ग दाखवला म्हणून देव माणूस, तो आला आणि त्यांनी विचारलं कोण बोलत होतं. तर मी म्हटलं सॉरी. तो म्हणाला की नाही मला तुझ्याशी बोलायचं. म्हटलं ना सॉरी. त्याच्यामध्ये ऍटिट्यूड पण होता. म्हटलं हे शाळा आहे काय,
येऊन सांगायचं सायलेन्स म्हणून, मग गप्प बसली असते. मला माहिती माझा आवाज येतो बाहेर पण. तेव्हा मला तुझा आवाज आवडला, तू ऍक्टिंग करशील का? नेहमीप्रमाणे विचार कधी केला नाही, ट्राय करून दे. मला की कॅन यू कम अँड गिव्ह एन ऑडिशन? सो आय सेड नाउ व्हॉट्स दॅट? नथिंग, विल गिव्ह यू द डायलॉग्स अँड यू विल हॅव टू से इट इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. ओके, पण मी फ्रायडेलाच येणार, म्हणजे एका आठवड्याने, कारण आमचा वीकली ऑफ फ्रायडेला आहे. ओके, राजकमल स्टुडिओला मी गेले. पार्थो मित्रा नावाचा डायरेक्टर, ज्याच्यानंतर त्याला तो बालाजीमध्ये जेव्हा मला डायरेक्ट करत होता, मला म्हटलं तुम्ही आणि कबीर भाटिया इन्स्ट्रुमेंटल हा जर का पार्थो मित्रा डायरेक्टर सरनी मला जर का म्हटलं असतं रिजेक्ट, तर मी नसते आले. आय वॉज हॅपी विथ माय एअरलाईन, गव्हर्नमेंट जॉब, आणि मजा येत होती. पण त्यांनी मला सिलेक्ट केलं आणि शांती सिरियल सुरू झाली. मी फ्रायडेला शूट करायचे, बाकीचे दिवस फ्लाय करायचे. मग ते खूप चॅनल्स यायला लागले, सोनी, झी वगैरे सगळे आमच्या समोर आलेले. तेव्हाच डीडीच होतं ना. मग हळूहळू हळूहळू मी म्हटलं आता काम यायला लागलं. तर मग आई म्हणाली आणि पप्पा म्हणाले, इफ दॅट तुला वाटतंय तू करू शकशील तर गव्हर्नमेंट जॉब सोडतेस, लक्षात ठेव. तर म्हटलं नाही, मला इथे करायचं, कर, जे करशील ते मन लावून करायचं, हे माझ्या आई वडिलांनी सांगितलं होतं. हो म्हटलं कुठच्याही जेवायला येणार आहेस का? हो, तर जेवायचं. मग तू 4 वेळा जेवली असली नाही तर नाही. व्हॉट एव्हर यू से येस अँड व्हॉट एव्हर यू से नो, स्टिक बाय इट. आणि एक बार कमिटमेंट कर दिया तो कर दिया, मग मागे नाही हटत. मग मी घाबरत नाही कशालाच. सो एकदा हो सांगितलं तर हो, मग ते करायचं मरून जगून. तर त्याच्यामुळे मग आले इथे. अँड नाव आय एम सिटिंग इन फ्रंट ऑफ दिल के करीब. हाऊ स्वीट. शांतीच्या वेळेला पहिल्यांदा जेव्हा कॅमेरा फेस केला तेव्हा मनात काही हुरहुर होती का, किंवा कॉन्फिडन्स थोडा कमी होता का बिनधास होतीस एकदम? बिनधास हा शब्द मी वापरू शकते, कारण की मला माहिती नव्हतं काय असतं, कल्पनाच नाही. सर्वप्रथम. दुसरी गोष्ट म्हणजे मेकअप झाला. मेकअपचं ज्ञान होतं, कारण मी हेमाजींच्या बरोबर शोज करायचे. आपले मावशी म्हणजे अर्चना ताई वगैरे यांच्या मेकअप काय असं अगदी नौखी नव्हते, एअरलाईन मध्ये होते. सो मेकअप अँड एव्हरीथिंग आय न्यू. मग पण यतीन कार्यकर होते, आपली सुकन्याताई म्हणजे लवली पीपल, सुमुखी पेंडसे, आणि सगळे मराठी असल्यामुळे त्यांनी पहिला दिवस पप्पा आले होते माझ्याबरोबर. कारण मला राजकमल स्टुडिओ एकदा गेले होते ऑडिशनला, टॅक्सीवाल्याला सांगितलं होतं, आमच्या ओळखीचा टॅक्सीवाला. मग पप्पा आले होते. आणि अनुप सोनीचा पहिला दिवस आणि माझा पहिला दिवस, म्हणजे त्याची पण ऍक्टिंगची सुरुवात त्याच शांतीच्या एपिसोडनी आणि माझी सुद्धा. तर आम्ही दोघं जण असे नर्वस, आणि मला कंटाळा येतो. म्हटलं काही लोक शूटिंग पण बघितलं नव्हतं मी कधी. म्हटलं हे बोलवतात आणि कामच नाही, तर करायचं काय टाइमपास. पण तरी सुकन्या, सुमुखी या सगळ्या जणी खूप चांगल्या होत्या आणि अशी गप्पा मारत होत्या. यतीन कार्यकर व्हेरी स्वीट. आवडतं वे जाऊन तू ठीक आहेस ना, डायलॉग करून घे, काही हरकत नाही, घाबरायचं नाही वगैरे वगैरे वगैरे. तर ठीक आहे, मला बोलवलं सेटवरती. अच्छा, तिकडे कॅमेरे मला दिसतच, आता इथे समोर कॅमेरा दिसतच नाही, डेली सोप ना, मल्टी कॅमेरा सेटअप, लाईट्स कुठेतरी वरती असे दिसतायत वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यांनी सांगितलं तू इथे उभं राहायचं. अच्छा, इथे उभं राहायचं म्हणजे ते न बघता मार्क वरती येऊन उभं राहायचं वगैरे. तर ह्या सगळ्यांनी माझी मदत केली की असं आहे बा, इथे येऊन अशी उभी राहा वगैरे. पण एवढं काही डिफिकल्ट नाही वाटलं. अच्छा, कधीतरी काय डायलॉग चुकला वगैरे, ते तिकडून कुठून तरी आवाज यायचा, ते त्या मॉनिटर रूम मध्ये कुठून तरी. म्हटलं कोण बघतोय मला, कुठे हा माणूस जो माईक वरती बोलतोय, डायरेक्टर नावाचा सोहेल तातारी. तर सर कुठून बोलायचं कळायचंच नाही. मी आपली इथे तिथे फ्रॉम द टॉप. ओके, तर मी वरती बघायचे, अच्छा इथे कॅमेरा आहे का, आता वरनं शूटिंग करणार वाटतं. परत अश्विनी आर यू रेडी? येस सर, फ्रॉम द टॉप. मी परत वरती. तर मी नंतर शेवटी अश्विनी लुक ॲट सुलेखा फॉर एक्झाम्पल. येस सर, ओके, फ्रॉम द टॉप टू. मला कळायचंच नाही फ्रॉम द टॉप काय म्हणजे. वरनं हो कळलं, पण काय कॅमेराच दिसत नाहीये मला फ्रॉम द टॉप.
मग मी शेवटी विचारलं, आय डोंट रिमेंबर मी कोणाला विचारलं, म्हटलं फ्रॉम द टॉप म्हणजे वरनं शूटिंग करणार फ्रॉम द टॉप म्हणजे बिगिनिंग. अच्छा, मला कळायचं आपण पहिल्यापासून सुरुवात करतोय, पण मला सांगितलं तर तुझा डायलॉग आला, ह्यांचा संपला, हे वाक्य ऐकल्यानंतर आपण आपला डायलॉग बोलायचंय वगैरे, एवढी. सो मी मला एक खंत आयुष्यभर राहील की माझं एक काही ट्रेनिंग नाही झालं. म्हणजे मी कुठच्या ड्रामा स्कूलमधनं किंवा FTI मधनं, फिल्म स्कूलमधनं, कॉलेजमधनं वगैरे मी असं ट्रेनिंग नाही घेतलं. मला डायरेक्ट जॉबवरती मी गेले आणि मी जॉबवरती शिकले. म्हणजे मी अगदी खालपासनं वरती आले की नाही मला माहित नाही, पण मी जे काय आहे आज दिल के करीब मध्ये ह्या खुर्चीवरती बसण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. जे मला इथे मोठी मोठी माणसं येऊन बसून गेलेत, तर मला इथे बसण्याचं जे भाग्य मिळालं ते मी आपल्या टेलिव्हिजन पासूनच शिकले. तू माझी मस्करी करते? नाही, इथे फार दिग्गज लोक येऊन बसतात. ही खुर्ची महत्वाची आहे. आज प्रत्येक कलाकारांनी लक्ष दिलं पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे की कोणीतरी आपल्याला 4 प्रश्न विचारावे, एवढं तरी काम आपण केलं पाहिजे. मग ते क्वांटिटी का असेना, क्वालिटी प्रेक्षक ठरवतात, क्वांटिटी का असेना, पण करा काम. की समोरचा माणूस विचारू दे तुम्हाला 2 प्रश्न, तेवढी माझी लायकी मी आज बनवू शकले ते टेलिव्हिजनमुळे. खरंय खरंय खरंय. नाहीतर आपण रस्त्यात जाताना कोणालाही एवढे प्रश्न विचारत नाही. वाण्याच्या दुकानात गेलो आणि तिकडे जो एक सामान भरणारा जो मुलगा असतो त्याच्याऐवजी आपण त्या खूपदा जे काउंटरवरती बसलेले असतात, हे अच्छा आहे का म्हणून त्यांना विचारतो, का त्यांना एक्सपिरियन्स असतो. बरोबर है ना. ते प्रश्न विचारण्याजोगं तरी आपण काम केलं पाहिजे. तेवढी लायकी आपण आपली स्वतःची बनवली पाहिजे, हे मला वाटतं. आणि मी इथपर्यंत पोचले आणि मी काही आय एम नॉट पुलिंग एनीबडीज लेग, आय एम बिंग व्हेरी जेन्युइन, की मी ते टेलिव्हिजनमुळे, आणि मी सुद्धा तुला भेटले टेलिव्हिजनमुळे, तर मी शिकले अगदी. म्हणजे टेलिव्हिजननी माझं बोट पकडून मला रस्ता क्रॉस करायला शिकवलं आणि मी अजूनही शिकते. मी रोज शिकते. मेकअप असू दे, हेअरस्टाईल असू दे, स्टायलिंग असू दे, ऍक्टिंग असू दे, कॅमेराज असू देत. फिल्मचे पहिले घरवाले कॅमेरा यायचे, मला धडधड 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 व्हायचं है ना, की अरे ती फिल्म वेस्ट नको जायला, फिल्म ती, अरे तो आवाज आला की घाबरायला. हा, तेव्हाच रोल कॅमेरा हा गर, मग 435 वगैरे आला तर थोडा आवाज तो कमी होता, पण ते जे होतं ना गिअर, ती एक एनर्जी यायची त्या कॅमेराच्या आवाजामुळे. आता ही चिप बसली तरी सुद्धा मला ते दडपण किंवा ते टेन्शन आणि ती एनर्जी रोल साऊंड म्हटल्यानंतर येते. मग ते नॉर्मल इंटरव्ह्यू असू दे, रोल साऊंड, ती खूप मजा येते. मी सगळं इथेच शिकले, चांगलं वाईट, लोकांशी वागणं. आणि मी बेसिकली ट्रॅव्हल केलं होतं खूप आधी माझ्या वयाच्या. माझी जेव्हा आपण एक जडणघडण जी आपण म्हणतो आपली ज्या वयात होते त्या वयामध्ये मी खूप ट्रॅव्हल केलं होतं है ना. त्यावेळेला ही ग्रुप असायचा. त्याच्यानंतर एअरलाईन, जाता येता 250 पॅसेंजर, 200 पॅसेंजर्स, प्रत्येक पॅसेंजरशी, नॉट 200 प्रत्येक पॅसेंजरशी नाही इंटरॅक्ट करायचं, पण इंटरॅक्ट. त्याच्यानंतर क्रूशी इंटरॅक्ट होतोय, त्याच्यानंतर घरी यायचो, मग संध्याकाळी मित्रमैत्रिणींच्या बरोबर मस्ती धमाल जर का करायची असेल तर. मग टेलिव्हिजन सुद्धा लोकांच्या बरोबर इंटरॅक्ट करण्याचा एवढा अनुभव आहे, अँड आय लव्ह इंटरॅक्टिंग. म्हणून मी एवढे जॉब्स बदलू शकले. एखादा जो आतल्या गाठीचा किंवा मला माणूसघाणी जो व्यक्ती असेल त्याला एवढे जॉब्स करणं कठीण होईल. ज्याला बेसिकली माणसंच आवडत नाही तो कसं करू शकणार हॉस्पिटॅलिटीमध्ये. आणि आपण सुद्धा एंटरटेनमेंट बिझनेसमध्ये आहोत, त्याच्यामुळे जरा देवाणघेवाण ही झाली तरच ऑब्झर्वेशन होतं. यू ऑब्झर्व पीपल, यू इंटरॅक्ट विथ देम, मग तुम्ही तुमच्या आपल्या कुठच्या तरी कॅरेक्टरमध्ये, त्या किरदार में आप उसको समा सकते हो ना, असं आहे ते. असं मला वाटतं. शॉर्ट जर्नी एवढाच होता. बरं, शांती झाल्यानंतर काम मिळत गेलं का त्यासाठी काही तुला एफर्ट्स घ्यावे लागले? नाही, टचवूड, बाय द ग्रेस ऑफ गॉड आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि त्यानंतर सासू सासऱ्यांच्या आशीर्वादाने मला कधीही काम मिळवावं लागलं नाही. टचवूड. माझ्या नवऱ्याने जो स्ट्रगल केलेला आहे की ऐकून डोळ्यात पाणी येतं आजही विचार करूनही, मला देवाच्या कृपेने नाही करावं लागलं. काम येत गेलं, काम स्वतःहून येत गेलं. कारण मी म्हटलं तसं त्यावेळेला ऍक्टर्सही कमी होते, कारण एक दूरदर्शनच होतं आणि हे चॅनल्स नवीन 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 आले, बंदही झाले खूप काही काही. होम टीव्ही, LTV वगैरे असे सगळे चॅनल झाले, बंद झाले. आणि
आम्हाला काम मिळत गेलं, त्याच्यामुळे बिझी झालो. मग मला असं काही स्ट्रगल टचवूड नाही करावं लागलं आणि अजूनही मी नाही करत स्ट्रगल. पण मला हे लोकांनी युजली माझा प्रोफेशनलिझम बघून, माझा ॲटिट्यूड टुवर्ड्स काम बघून, की वेळेत येणं आणि नाईस हॅपी गो लकी काइंड ऑफ अ पर्सन, काम डायलॉग दिलेले पाठांतर चांगलं आहे, सांगितलेलं काम करते. कारण बेसिकली मी तेव्हा मी म्हटलं ना, मी शिकते, अजूनही शिकते. जे सांगून ते ओके ठीक है, हा पण एक कहता है ना कि ये भी एक नजरिया है सीन को देखने का. ठीक आहे, तर जसं सांगितलं तसं केलं. इथे रड तर रडले, तिथे हसत हसले. त्यामुळे ओबिडियंट ऍक्टर तितकीच मी कणखरही होते. जो इधर आहे वो इधर आहे. मी खोटं बोलत नाही आजपर्यंत, ना कधी बोलले. म्हणजे त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. सो एक प्रोफेशनलिझम वाला, प्रोफेशनल ऍक्टरनाच जास्ती काम मिळतं. बरोबर. तुम्ही अनप्रोफेशनलिझम कोणालाही चालत नाही. त्या काळी चालत नव्हतं, आजही चालत नाही. त्यावेळेला आम्ही ऐकलं होतं की भरपूर ऍक्टर्स होते, ते इतके वाजता यायचे, इतक्याची शिफ्ट, आणि मग लोक वेट करायचे वगैरे. पण त्याच्यामुळेच त्याच्यानंतर त्यांना कामं नाही मिळाली ना, कारण दुनिया तो बदल रही है एव्हरी डे. अगदी बरोबर. त्यामुळे बी प्रोफेशनल, कामाचा रिस्पेक्ट करा. बच्चन साहेब आजपर्यंत चालत आलेत आणि त्यांच्याबद्दल कोणी म्हणतं की ते चांगले ऍक्टर. एक गोष्ट सगळे कॉमन सांगतात, वेळेत येणं, काम करणं, कचकच नाही, पटपट नाही, काय नाही, काम करायचं, निघून जायचं. प्रत्येक जण हेच बोलतो त्यांच्याबद्दल, अँड दॅट इज वाय ही इज वेअर ही इज टुडे. सो आय थिंक मला स्ट्रगल नाही करावा लागला. मला काम मिळत गेलं माझ्या वागण्यामुळे कदाचित. आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपण म्हणतो बघ, आपल्याला खूप ॲडजस्टमेंट्स करावे लागतात, किंवा काही चुकीचे एक्सपेक्टेशन सुद्धा मग त्याचा प्रस्ताव मांडला जातो. फॉर्च्युनेटली मी हे अनुभवलं नाही आहे, पण तू माझ्यापेक्षा इंडस्ट्री जास्त बघितली आहेस. हिंदी इंडस्ट्रीमध्ये तुझं खूप मोठं नाव आहे, आणि असं म्हटलं जातं की हिंदी इंडस्ट्री मराठीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. तर अशा काही गोष्टींना तुला सामोरं जावं लागलं का? जराही नाही. माझ्या मते मला कळतंय तुझा प्रश्नाचा रूख कुठे आहे, आणि आजकाल जनरलाइज केली जात आहेत स्टेटमेंट्स की सगळ्यांनाच ॲडजस्टमेंट्स, आणि मी डायरेक्ट शब्द वापरते, कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मी छाती ठोकपणे सांगते की आजपर्यंत नाही, कोणाची हिंमतही झालेली नाही. काय म्हणतात माहिती, एखादीचं जर का नाव पुढे पुढे गेलं, म्हणजे खूप सक्सेस त्या व्यक्तीला मिळत गेला, तर एक ॲटिट्यूड मराठी माणसाचा असा होतो, असं मला कुठेतरी वाटतं की हां काय नाही, ते असं केलं असेल. ते असा नाही विचार करत की हिनी खूप मेहनत घेतली असेल तिथे पोहोचण्यासाठी. मी एक सांगू का, जोपर्यंत मे बी आय टर्न इट, मी दुसऱ्या वेनी सांगते. मला असं वाटतं की जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडतं ना, ते तुमच्यावरती डिपेंडेंट असतं. मी आपल्या इंडस्ट्री बद्दल बोलते, मी बाकी बोलत नाहीये. डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे मी नाही बोलत आहे, त्या एरियात नाही बोलत आहे. कळलं मला. आपल्या बरोबर जशी लोक वागतात, न रिस्पेक्ट देणं आपल्याला. मी म्हटलं जसं की खांद्यावरती हात माझ्या कोणीही नाही टाकू शकत. मी ज्यांना हक्क दिलाय तेच माझ्या खांद्यावरती हात टाकू शकतात. आणि जर का म्हणून आपण जसे वागतो ना, तसे आपल्याला ट्रीटमेंट मिळते. हॅव्हिंग सेड दॅट, देयर आर लॉट ऑफ गर्ल्स, मला खूप वाईट वाटतं आणि हेल्पलेसही वाटतं की ॲज अ वुमन आय कॅनॉट डू. मी तेवढी पॉवरफुल नाही आहे, त्या पोझिशनवरती नाही आहे मी की मी कदाचित काही बोलू शकेन किंवा काही त्यांची मदत करू शकेन. पण मला असं वाटतं की खूप जण जी फेस करतात हे प्रॉब्लेम्स, त्यांची टॉपला पोहोचण्याची जिद्द की मला केवढ्या लवकर पोचायचंय, कुठच्या बाय हुक या क्रूक जो होएगा मैं करूंगी लेकिन मेरे को उधर पहुंचना है. मग ते कारण असू दे, घरची जबाबदारी असू दे, आर्थिक जबाबदारी असू दे, त्यामुळे असू दे की ह्या मुली कॉम्प्रोमाइज करायला तयार होतात किंवा त्यांच्यावरती बळजबरी केली जाते. आणि आता खूप चांगलं झालंय की मुली ओपनली बोलायला लागल्यात. पहिल्यांदा तोंड दाबून मुक्क्यांचा मार असायचा, काही बोलू शकायच्या नाहीत कारण काम जाईल. त्या कामाची तुम्हाला केवढी गरज आहे? मला नव्हती. माझी फॅमिली
अतिशय प्रोटेक्टिव्ह होती माझ्याबद्दल, सबळ होती आर्थिकरित्या वगैरे. मी म्हणून मला असं वाटलं नाही करणार भाई. मी मी फार रूढ आहे हे बोलणं, पण मी मस्तीमध्ये म्हणते मी किसी का बाप से नाही डरते. ती हिंमत कुठून आली? मला माझ्या वडिलांनी सांगितलं मी तुला स्वातंत्र्य दिलंय, पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. माझ्या आई वडिलांनी, माझ्या भावानी जे जे मला सांगितलं होतं लग्नाच्या आधी माझ्या, त्या सगळ्यांना मी धरून चालले आणि वागले. मला पप्पानी आणि आईनी भावानी सांगितलं तर बाहेर ना मला काही कळलं नाही पाहिजे, इट्स बेटर दॅट यू कम अँड टेल अस फर्स्ट, व्हिच आय डिड. मग का घाबरू? मग समोरच्याला बोलायला किंवा मुस्कटीत मारायला मी का घाबरू? पण काही मुलींच्या बाबतीमध्ये ती परिस्थिती नसते. आणि मी म्हणते तसं किती पटकन मला वरती पोचायचं, मग टॅलेंट असू दे नसू दे, ह्या असतील गोष्टी म्हणून ते करत असतील. पण मला आज तागायत, मी किती लहान असल्यापासून हेमा मालिनींच्या बरोबर मी वर्ल्ड फिरले. तेव्हा तर माझ्या आईच्याकडे अजूनही ती पोस्टकार्ड्स आहेत, म्हणजे ती एखाद्या शहराचं चित्र असतं आणि मागे मराठीमध्ये लिहिलेली मी पत्र ती मी पाठवायची आईला. म्हणजे एक एवढी लहान असताना मला आईनी पाठवले. पण मी जिंच्याकडनं शिकले हेमा मालिनीजी, त्यांच्याकडे आता कोणी असं वाकड्या नजरेने आजही बघत नाही. ती शिकवण आहे, डिग्निटीनी राहणं. यू हॅव टू गिव्ह मी अ रिस्पेक्ट नो मॅटर व्हॉट. मी बाई आहे आणि मला तुला रिस्पेक्ट दिलाच पाहिजे. हे समजावून देणं याचे भरपूर प्रकार आहेत. रागानी बोला, शिवी घालून बोला, थोबाडीत मारून बोला, प्रेमाने बोला, सार्कॅस्टिकली बोला, इज्जत काढून बोला, जसं. पण मेक शुअर. आणि जिकडे तुला रिस्पेक्ट नाही तिकडे जायचं नाही. माझा सरळ नियम आहे. मग तो आहे, माझा देवावरती खूप विश्वास आहे, पूजापाठ खूप करते. देव आहे, तो माझं पोट भरेल, मी नाही करणार काही. त्या पण मला नाहीच आहे. मस्ती धमाल जेवढी पाहिजे, जोक बीक हे बसून गप्पे मारा, पण कोणीही आजही नाही, आजही नाही. मला इनफॅक्ट आता मी एका आउटडोरला गेले होते, ये तो बहुत बोरिंग है. म्हटलं मला माहित नव्हतं मी बोरिंग आहे. अरे इसीलिए तो बोल रहे शाम को पार्टी है. मैं कल सुबह 6 बजे उठना है बॉस, मैं नहीं कर सकती. हे काम आहे ना, नाही काम नसेल तर ठीक आहे, पार्टी बिटी सगळं ठीक आहे, पण अँड बीन देअर डन दॅट ना, व्हॉट पार्टीज ॲट दिस एज. हा जो स्वभाव आहे, बिनधास्त स्वभाव, हा लहानपणापासूनच आहे का डेव्हलप केला गेला? नाही, माझ्या भावाला बिलकुल नाही आवडायचा. माझे ना लहानपणापासून मित्रच जास्ती आहेत. एकतर ते पण थोडंसं ऍड झालंय माझ्या पर्सनॅलिटीमध्ये. म्हणजे माझा नवरा जोकिंगली म्हणतो की हिला जर का सरप्राईजेस आवडत नाही, मला चॉकलेट्स आवडत नाही, मला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आवडत नाही, म्हणजे असं, म्हणजे आय शुड नॉट स्पीक लाईक दिस, बट मला कार्स बद्दल बोलायला आवडतं. आय लव्ह बाईक्स, मला येत नाही बाईक चालवता, पण मला आय लव्ह बाईक्स, आय लव्ह टू ट्रॅव्हल वगैरे असं. तर माझा ना थोडंसं ॲटिट्यूड थोडा तसा होता. माझ्या भावाला बिलकुल नाही आवडायचं की तू बाई आहेस, बाईसारखं वागायचं. तर पण बिनधास असं मी म्हणणार नाही. बिनधास एक फारच वाईट टर्म आहे. आय एम फेमिनिन, मी कथक शिकलेली आहे, त्याच्यामुळे माझ्या मते ती नजाकत पण आहे. पण मी साडी अतिशय अप्रतिम नेसते, कारण मी कॅबिन क्रू होते आणि मला मेकअप सुंदर येतो, कारण तो येतो आणि मी खूप छान मेकअप करते. आणि म्हणजे लोक म्हणतात की तू यू ड्रेस अप वेल. तर बाईचे जेवढे गुण आहेत, मी जेवण स्वतः करते, माझ्या नवऱ्याला माझं जेवण आवडतं, तो अजूनही तसाच आहे, फिट आहे. म्हणजे पण मी घाबरत नाही आणि मी खरंच कोणाला नाही घाबरत. माझा सगळ्यांवरती, माझा देवावरती प्रचंड विश्वास आहे, तेवढाच भूताकेतांवरती आहे. आणि हो, काही लोक ऑकल्ट्स प्रॅक्टिस करतात, तेही करत असतील, पण त्याच्यावरती विश्वास आहे ना, मग मी ह्यांना का घाबरू? माझं असं आहे, माझ्यावरती विश्वास आहे ना, मी नाही खोटं बोलत, मग मी का घाबरू? तू घाबर मला, यु नो. आणि मला नाही आवडलं तर मी तोंडावरती बोलणार, किंवा विथ ड्यू रिस्पेक्ट, मे बी एज वाईज किंवा त्या पोझिशन वाईज. येस, मी एवढी रूडली कोणाच्या कानफडीत मारू शकत नाही, कारण मला उद्या काम करायचंय, त्यामुळे कदाचित मी उठून निघून जाईल.
आता मी तेवढी चेंज झाली आहे, पण आय से थँक्यू आणि मी निघून जाईल. मला काम माझ्याबद्दल विचार करे, माझे केव्हाही व्हॉट्सअप मेसेजेस, थँक्यू फॉर कन्सिडरिंग मी बट आय वोंट बी एबल टू बी अ पार्ट. पण मला वाईट नाही वाटत त्या गोष्टी. हरी मला एवढे कमी पैसे सांगितले, हाऊ इन्सल्टिंग, हाऊ ह्युमिलिएटिंग. ते जोकिंगली मी आणि माझा नवरा तितके, म्हणजे ह्याच्यापेक्षा ह्युमिलिएटिंग काय असेल, त्यांनी मला एवढे पैसे सांगितले वगैरे असं आपण बोलतो ते जोकिंगली. पण ठीक आहे ना, त्या निदान कोणतरी विचार करताय आपला कुठेतरी बसून, महत्वाचं आहे ते. सो ऍटिट्यूड चेंज झाला आहे, पण आजही तीच खमकी आहे की बॉस माझी ही जी वॉल आहे ती एक 9 ते 11 जण असतील जी क्रॉस करू शकतात. लिटरली 9 ते 11, नॉट मोर दॅन दॅट. डोंट क्रॉस दिस लाईन नो मॅटर हू यू आर. ते ह्याचा बॉबी फिल्मचा डायलॉग आहे ना प्रेमनाथ सरांचा, मैं घुटने टेक सकता हूं सर नहीं झुका सकता. माझा ऍटिट्यूड तो आहे. हो. तुला हेल्थ प्रॉब्लेम्स पण खूप आहेत असं ऐकलं. मी लहान म्हणजे मी आय वॉज बॉर्न विथ 1 किडनी. माझी लेफ्टला किडनीच नाही आहे, ती जागा खाली आहे. आय कॅन स्टोर मनी इन देअर. सो आणि ते मला कळलं when I was 25. अच्छा. मला लहानपणापासून माहित होतं. मी सांगितलं मी केवढी ऍक्टिव्ह होते आणि अजूनही आहे. सो त्यांनी काही फरक पडत नाही. इट्स कॉल्ड युनिलॅटरल किडनी बाय बर्थ. आणि पण ती 2007 मध्ये एक चुकीची प्रोसेस केली. आपले मराठी डॉक्टरच होते आणि माझ्यावरती एक चुकीची लेझर प्रोसेस केली गेली मला इन्फेक्शन असताना. आणि ते पूर्ण माझ्या शरीरामध्ये विदिन 24 hours स्प्रेड झालं. आणि मी नमस्कार यमराजा असं म्हणून आले. डॉक्टरांनी गिव्हअप केलं होतं. लिटरली माझ्या आईला सांगितलं होतं की तुम्ही देवाची प्रार्थना करा, कारण ती इतकी इन्फेक्टेड झाली की आमच्याकडे सेकंड किडनी जर का ट्रान्सप्लांट करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा वेळ नाहीये. आणि आय एम ट्राईंग टू रिवाईव्ह हर. आणि 6 दिवस मी जागी होते, पण मी असंबद्ध बोलत होते, काही बोलत होते मी, पण मला आठवत नाही ते 6 दिवस माझ्या आयुष्याचे. आणि तेव्हा माझ्या अजूनही पोर्टल वेलमध्ये ब्लड क्लॉट आहे, म्हणून मग 2 वर्ष वॉर्फरिनची इंजेक्शन्स, ब्लड थिनर्सची इंजेक्शन, गोळ्या. मग त्यानंतर किडनीसाठी ऑफकोर्स डॉक्टर अरुण शाह यांनी, आरोग्य निधीचे, मी त्यांना धन्यवाद, त्यांनी मला दुसरं आयुष्य दिलं. आणि मग ती इंजेक्शन चालली माझी 2 वर्ष. नॉट ओनली वॉर्फरिन, दे वर अदर इंजेक्शन्स. मॉर्निंगला एक 8 वाजता घ्यायचे, रात्री पॅकअप नंतर दुसरं घ्यायचे. इथे आणि इथे त्याच्या गाठी झाल्या होत्या वगैरे. आणि काम कसं करायचे? मी हॉस्पिटलमधनं गेले होते काम करायला. डेली सोप करत होते कसम से. तेव्हा यू विल सी द डिफरन्स ऑल्सो इन दॅट. की म्हणजे जर का तुम्ही सिरीज बघितलं त्याच्यानंतर कळेल तुम्हाला की अरे हा इथे सुजलेली वाटते म्हणून. आणि मी केलं. पण आय टेल यू व्हॉट, टेलिव्हिजन इज, तुला माहितीच असेल, ते घर असतं. एकता कपूर नी खूप साथ दिली मला, खूप. राम कपूर असू दे, प्राची देसाई असू दे, या सगळ्यांनी खूप काळजी घेतली सेटवरती. लवकर जा, काही नाही, काही लागलं तिला जास्ती त्रास नको. खूप खूप सीन त्यावेळेला ना बसून केले मी, यु नो, चालत यायचे, बसायचे. आणि मग खूप असं मग माझी बॉडी डबल ठेवली गेली. त्यांनी खूप मदत केली, खूप. व्हेरी नाईस. त्यावेळेला जे वजन वाढलं ना सीआयडीच्या वेळेला, आय वॉज फिट, रॉक सॉलिड फिट. म्हणजे इन्फेक्शन होतं की एक किडनी आहे, तिला इन्फेक्शन व्हायचं हे ते, पण आय वुड सर्वाइव्ह. 2007ला खूप काहीतरी, काय ग्रहदिशा असेल, काही असेल माहित नाही, पण आय वॉज व्हेरी फिट. म्हणजे जरा पण एवढी लूज स्किन नाही किंवा कुठे नाही, व्हेरी फिट. आणि त्याच्यानंतर जे मी फुगले ना, मी घरी आले, मे बी 15-20 दिवसांनी घरी आले असेल हॉस्पिटलमधनं. डेनिम माझ्या काफच्या पेक्षा वरती जात नव्हती. जीन्स जी रेग्युलर घालायचे ती माझ्या काफ वरनं वरती जात नव्हती. आणि मी म्हटल्याप्रमाणे मी लगेच कामाला लागले होते. आणि त्याच्यानंतर मग ते वजनात सगळंच ना, बाईचा जन्म आहे, आपल्या बॉडी तर बाईची आहे ना, मग हॉर्मोन्स टू एव्हरीथिंग, डिप्रेशन लिटल बिट. पण माझी फॅमिली, माझा नवरा, माझे सासू सासरे, आई वडील यांनी खूप साथ दिली, बाहेर काढलं. सो आता म्हणून ते मी म्हटलं ना की बारीक, ते मी त्याच्यानंतर मी म्हटलं आयुष्य एकदा मिळालंय, आता परत नको ना त्याची वाट लावूया. सो आय एम ट्राईंग टू, पण मी जगते माझं आयुष्य. आय एन्जॉय माय लाईफ. मी घरात असते, मी बाहेर जात नाही. माझे 2 डॉग्स आहेत, बिकॉज
त्या किडनीमुळेच आय कुड नॉट कन्सीव्ह. वी ट्राईड, पण मी नाही. डॉक्टर सेड की इट विल बी रिस्की, फेटल. या माझ्यासाठी, माझ्या जीवासाठी आय वुड नॉट बी एबल टू बेअर द लोड. माय किडनी वुड नॉट बी एबल टू बेअर द लोड. ही सेड डोंट थिंक अबाउट इट. मग असं करता करताना ते एक वय जातं माहितीये, आई बनण्याचं वय जातं. म्हणजे आय एम नॉट सेईंग तुमची टेम्परमेंट, आय एम टॉकिंग. माझं वय होतं की मी बेअर करू शकत होते, कन्सीव्ह करू शकत होते, पण ते मुलांच्या मागे पळणं वगैरे किंवा कदाचित ते टेम्परमेंट निघून गेलं, तेवढी एनर्जी निघून गेली आणि मग तो लेट होत गेला. अँड देन माझ्याकडे आता माझी 2 बाळ आहेत, माझे पेट्स गब्बर आणि सांबा. गब्बर इज इंग्लिश मॅस्टिफ आणि सांबा इज अ लॅब. अँड ते दोघं माझं जीवन आहेत. मी घरात हे तुम्ही जे गिफ्ट दिलं सुंदर रेझिन, तसं मी घरात एपॉक्सी मी पण करते. एपॉक्सी रेझिन मी फ्लोअर्स करते, मी टेबल्स करते. मी आता माझ्या मंदिराचा फ्लोअर बनवते न्यू फ्लावर कॉन्सेप्टनी. तर मी पाठवेन फोटो डेफिनेटली. तर मला आवडतं, मी पेंटिंग करते, मी त्यांच्याबरोबर खेळते. माझ्या घरामध्ये एक क्यूट मुलगा आहे, त्यांचा हँडलर नेपाळचा आहे, तर त्याचं नाव आहे झंकर. त्याची बायको आहे 21 वर्ष 19 वर्ष, छोटे छोटे दोघं आहेत. तर ते दोघं घरात असल्यानंतर माझ्या मुलीसारखेच आहेत. ते खूप काळजी घेतात. माझा नवरा आहे, तो जास्ती वेळ साऊथला शूट करत असतो, त्याच्यामुळे आय गेट लॉट ऑफ टाइम टू स्पेंड विथ माय सेल्फ. आणि मी घरामध्ये जेवण आहे, आमची कुक आहे, रेणुका आहे, सीमाताई आहेत, खूप जण आहेत. पण माझा नवरा असला की मी आय मेक शुअर की लंच अँड डिनर इज पेड बाय मी. त्याच्यामुळे मला घरातच राहायला आवडतं. इट टेक्स अ लॉट. फक्त शूट असेल त्याच्या आधी मी मग केस बीस काय आपले करायचं असेल त्याच्यासाठी नेल्स वगैरे, नाही तर मी घरात बाहेर पडत नाही. आय एम हॅपी. मी घरात डोमेस्टिकेटेड आहे. घर 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 घर. आणि मी अनलाईक ना एकदम, म्हणजे मी जे काय बोलते आणि मी जे काय वागते ते कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट आहे, पण आहे असं खरं आहे ते. हा ना मुद्दा ना मला सुद्धा खूप वेळा फेस करायला लागतो. म्हणजे लोकांना काय वाटतं की आपण पब्लिक फिगर्स आहोत, आपण ॲक्ट्रेसेस आहोत, तर ते एका पद्धतीने आपल्याकडे बघतात की ॲक्ट्रेस म्हटल्यावरती, हिरोईन म्हटल्यावरती बारीकच असली पाहिजे, शिडशिडीत असली पाहिजे, फिगरच छान असली पाहिजे. मग जरा आपण जाडे बारीक होत राहतो ना, फ्लक्च्युएट होतं, ते एक्सेप्ट नाही करू शकत. ही गोष्ट माझ्याबरोबर खूप वेळा होते. पण माणूस म्हणून सुद्धा मला असं वाटतं कुठेतरी लोकांनी विचार करायला पाहिजे की आपले हेल्थ प्रॉब्लेम्स असतात, आपण स्त्रिया आहोत, गायनॅक प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामुळे सुद्धा ब्लोटिंग होत असतं. हो हो, दर महिन्याला होतं ब्लोटिंग. रात्री थोडंसं आपण लेट जेवलो काही कारणाने किंवा रात्री आपण घसा सुकला म्हणून पाणी प्यायलं, सकाळी पहिला शॉट देताना माहितीये तरी स्वेलिंग. आणि पुरुषांना तेवढं होत नाही. हे सगळं नाही होत असेल, पण त्यांच्याकडे कोणी असं म्हणत नाही आज माझा आवडता माझा हार्ट थ्रॉब आज सुजलेला वाटतोय. नाही, आपण बायका खूप चांगल्या असतो. आपण कधी आपल्या त्या हार्ट थ्रॉबला कधी आपण क्रिटिसाइज करत नाही, तो चांगला आहे असं म्हणतो आपण. त्याचे केसही विरळ झाले तरीही मला तो आवडतो. पण येस, आय कमिंग, म्हणजे जोक्स अपार्ट, हा प्रॉब्लेम आहे, होता. पण तुला आठवतंय का, मी म्हणजे तू लहान आहेस, आम्ही जेव्हा मोठे होत होतो तेव्हा त्या काळच्या ज्या हिरोईन्स होत्या बेल बॉटम वाल्या, त्यातल्या झीनत आणि परवीन बाबी वगैरे अशा हेल्दीच होत्या. त्या सगळ्या हेल्दी होत्या आणि त्या छान होत्या. मला आजही त्या आवडतात. त्या दिसायलाच एवढ्या सुंदर होत्या. त्या ऍक्टिंग किती, तुम्ही ऍक्टिंग बघा, तुम्ही त्या कॅरेक्टरला बघा ना. त्यावेळेला त्याच्या हिरोईन्स होत्या त्या भरलेल्या होत्या. तुम्ही सडसडीत आणि सडपातळ ही वाय वेस्ट, नो, मॅर्लिन मनरो अँड एव्हरीबडी वॉज कर्वी. दे वर कर्वी. अशा काठीसारखे कोण असायच्या. आणि मला असं वाटतं की तुम्ही आता हे चालू आहे, म्हणजे म्हणून आता जो एक जमाना बदललाय, तो चांगल्यासाठी बदललाय. आता तुम्हाला कॅरेक्टर म्हणून बघताय. तुम्ही कॅरेक्टरला काय पाहिजे, मला कितीदा सांगितलं की जरा वजन वाढवा, जास्ती बारीक नकोय किंवा बारीक हवंय ह्या पर्टिक्युलर, कारण आम्ही प्री आणि पोस्ट करणार आहोत असं. आता सांगितलं जातं तेवढा वेळ येतो. पण आता मध्ये एक ट्रेंड निघाली होती की सूट होऊ दे, खप्पड झालेले आहे. तर मी नाही भाई, मी बारीक ह्याच्यासाठी, कारण मी ती होते.
आय वॉन्ट टू गेट बॅक टू व्हॉट. मी असं नाही सांगते की मी एअरलाईन मध्ये होते तेवढी बारीक व्हायचंय मला, नाही. मी माझं जे शरीर होतं आता जे आहे ते एक्सेस आहे आणि माझं वय वाढतंय. मला माझ्या ओरिजिनल वेट वरती जाऊ दे, ते मेंटेन केलं तर मला बाकीचे त्रास होणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे ना. त्यासाठी वजन वाढून ती जाड, मी अरे वजनाचं नंतरची गोष्ट आहे. गोरं होण्यासाठी लोक जो काय प्रयत्न, बापरे, का गोरं व्हायचंय? गोरं होण्यासाठी प्रयत्न म्हणजे गोऱ्या मुली सुद्धा आणखीन गोरं होण्यासाठी प्रयत्न करतात. हो हो हो, येस. मग आम्ही कुठे जायचं? सो मी सांगते, एकच ऍड केली मी, एकच आयुष्यात ऍड फिल्म. तुम्ही कापून टाका पाहिजे तर. टाटा सुपर टेस्टर्स, ते गुगल वरती असेल तर ती कदाचित येईल. ग्रीन पिस्ता कलरचा मी सलवार कमीज घातलेला आहे. आसामचं काहीतरी सुपर टेस्टर्स, टाटा सुपर टेस्टर्स एवढं मला आठवत आहे. 2 मुलं होती, मी आणि सासूबाई, असं काहीतरी ते सेटअप होतं. विद्या दादा आपले मेकअप दादा होते आणि मी सिलेक्ट झाले. अरे वा, ऍड. मला वाटलं माझं करिअर आता, म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, खूप वर्षापूर्वीची, बारीक होते तेव्हाची, खूप आधी, CIDच्या पण आधी वाटतं. मेकअप रूम मध्ये मी गेले. माझ्या मते फिल्मिस्तानला होतं शूटिंग. मी मेकअप रूम, हो फिल्मिस्तान, मी मेकअप रूम मध्ये गेले. मेकअप विद्यादादा ओळखायचे, CIDच्या वेळची गोष्ट आहे, CIDच्या वेळची गोष्ट आहे. विद्यादादा ओळखायचे, CID. ओके, ते मेकअप करतायत वगैरे. तर ती एजन्सी जी कोणती होती, हिंदुस्तान लिव्हर होती वाटतं, टाटा सुपर टेस्टर्स, आय एम सॉरी, आय शुड नॉट टेक द नेम. जी कुठची एजन्सी होती तिथली मुलगी आली. ती बसली मागे सोफ्यावरती आणि ती विद्यादादांना म्हणते, प्लीज मेक हर फेअर. तो म्हणाला ओके. आणि ते आपण मराठी आपली मजा चालू होते, प्लीज मेक हर फेअर. मग गेली, परत आली, प्लीज मेक अ ब्राइटर, तिला गोरी करा, गोरा करो, क्या कर रहे हैं आप दादा. तर शेवटी, आणि माझ्या ना डोळ्यात पाणी आहे, म्हणजे मी घाबरत नाही. दिस इज, म्हणजे दादांसाठी मला वाईट वाटत होतं की ते प्रयत्न करतात आणि मी गोरी होत नाहीये. कळलं का? मला कळलंच नाही, डोळ्यात पाणी. म्हणजे येस, आय फेल्ट बॅड. आणि मला माहित नाही ही कोण आहे, चोमडी है ना, म्हणजे काय मालकीण आहे ही का कोण आहे बाबा. मी म्हणजे ती वयाने किती लहान आहे, मोठी आहे, मला माहित नाही. तर मग मी तर मग अशीच होते. तर म्हटलं आत्ताच हिची मी कोण आहे ते सांगितलं असतं. मी विद्या म्हटलं ही काय पकवते दादा. शेवटी दादा म्हणाले, तुमने सिलेक्ट क्यों किया, तुमको नहीं मालूम था इनका स्किन टोन क्या है. नहीं, वो डिजाइनर ने उसको ग्रीन भी दिया है, आई एम नॉट लाइकिंग इट बिकॉज शी इज लुकिंग मोर डार्क इन इट एंड दिस एंड दॅट. तर मी उठले खुर्चीतनं, मी फक्त पुढे झाले खुर्चीतनं अशी, आणि मी म्हटलं दादा एक मिनिट, तो आल गो. परत तेच, मी नाही घाबरत, मला गरज आहे, मला पण ऍड फिल्म करायची, मला पण कमर्शियल मॅगी नूडल 2 मिनिट वगैरे असं मलाही करायचंय. तर पण तुला त्रास होतोय आणि तुझं जे स्वप्न तू बघितलं होतं ऍड फिल्मला घेऊन, त्याच्यामध्ये मी फिट येत नाहीये, आय डोंट माइंड गोईंग. पण एका पॉइंटला मग मी सुटे. आता वाईट लेवलला पोचलीये, मनाला थोडंसं वाईट वाटलंय टाईप, आता मी सुटे आणि मग माझं तोंड कोणी बंद नाही करू शकणार. तर विद्यादादाच तिला बोलले आणि ती नो नो दादा, नो यू शुड नॉट. मग त्यांनी जाऊन डायरेक्टरला सांगितलं, मग डायरेक्टरनी तिला सांगितलं. मग डायरेक्टर आले आणि म्हणाले की नाही डोंट, शी इज मॅड, शी इज फ्रॉम दी एजन्सी वगैरे. असं तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे, मी ऍडच्या ऑडिशनला जात नाही. तुम्ही गोऱ्यांनाच घ्या, आजही गोर, जबकि ड्रेस डिझायनर्स, मेकअप जितके पण मोठे लोक आहेत, मी हॉलिवूडची फिल्म केली, ती लोक दे लव्ह माय स्किन, दे लव्ह माय स्किन टोन. पण आपल्या देशात आहे गोर आणि घार, यांना खूप आहे गोरे घारे. आणि खरंच आहे हा, म्हणजे आपण आत्ता सुद्धा, मी जी सिरियल करते त्याच्यामध्ये ती मुलगी काळी दाखवली आहे आणि मी जी सासू असते की तिला, मला काळं आवडत नाही, घरात काही काळं नाही. लोक म्हणतात की काय तुम्ही दाखवताय, कुठल्या जमान्यात जगताय, पण हे आहे, किती नाही म्हटलं तरी आहे, हे आहे, नक्कीच आहे. जुनी कुठची गाडी तुम्ही बघा, त्या गाड्या, मी रेट्रो मध्ये जगते. माय फेवरेट इज R.D. बर्मन, किशोर कुमार वगैरे. मी आय वॉच ओल्ड मूवीज. मला, मी आताच्याही बघते, पण मला इंग्लिश मूवीज, हिंदी मूवीज, मराठी मूवीज वगैरे जुने.
लिटरली ज्या हिरोईन्स आहेत आणि आजकालचे टीव्ही आहेत ना त्याच्यामध्ये लिटरली ज्या हिरोईन्स आहेत त्यांनी चेहरा गोरा बनवला आणि हात काळे आहेत. काळे म्हणजे लिटल 2-3 शेड्स डार्क किंवा डिफरन्स आहे, पण ते पटतं आजही. तुम्ही काय काळं गोरं घेऊन बसलाय. मी जेव्हा डायरेक्टर एक्सपेक्ट करतो विदाऊट मेकअप, मी लिटरली मेकअप करत नाही. वाह असं असतं मला, नको मला मेकअप. मी आपलं एक मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावलं, झालं, गेले मी शूटिंगला. आय डोंट माइंड. पण लोक गोरं आणि बारीक आणि मग वेस्टवरनं कंबर 24ची आणि मग तुमची फिगर ती, मग ते नॅरो वेस्ट. काय जगा यार, जगा ना. मी म्हणून म्हटलं मी 2 वेळा खाते, जे पाहिजे ते खाते, पाहिजे ते खाते. जगा, जिओ और जीने दो. महेश भट्ट साहेबांनी एकदा खूप छान सांगितलं होतं मला आणि मुरलीला, लोगों को ना इस बात से तकलीफ नहीं है कि मेरे पास क्यों नहीं है, लोगों को ज्यादा इस बात से तकलीफ है कि उसके पास क्यों है ना. मग अशा लोकांना दे डिझर्व इट. मग तुम्ही त्रासातच राहा आयुष्यभर. दॅट इज व्हॉट. डोंट गेट कॉन्शियस. मी सगळ्या मुलींना, यंग आणि माझ्या वयाच्या या सगळ्या मुलींना, बायकांना सांगते, जसं तुम्हाला देवाने घडवलं आहे तसं तुम्ही राहा. पण ह्याचा अर्थ असा नाही की आवाडव्य खातायत आणि वजन वाढतंय त्याच्यानी तुमची तब्येत खराब होते. तसं करू नका. तब्येतीला जपून आयुष्य जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. एक गोष्ट मला बोलायला आवडेल, आत्ता विषय निघालाय म्हणून. आत्ता अलीकडे जो बॉडी शेमिंग करायचं नाही वगैरे हा प्रकार आलेला आहे. नाही, ऑफकोर्स बॉडी शेमिंग करायचंच नाही, पण ह्या ज्या तरुण मुली आहेत त्याच्या खरं तर जिममध्ये जाऊन छान एक्सरसाइज करून स्वतःला हेल्दी ठेवून छान बॉडी बनवू शकतात. त्या जर का करत नसतील आणि मग त्या जाड्या असतील आणि मग त्या म्हणत असतील बॉडी शेमिंग पण करायचं नाही, तर ती गोष्ट मला पटत नाही. चुकीचं. ती घरामध्ये त्यांची आई, बहीण, वडील, भाऊ कोणतरी सांगतच असेल ना, किती खातेस, आणि काही नाही, नुसती झोपलेली असतेस बेडवरती, जा जरा जाऊन फेरी मारून ये. हातापायांचे आपले जॉईंट्स असतात, त्यांना थोडंसं घर्षण, त्याला इंधन मिळू दे, नीट खा तेवढं. आणि असो की उद्याचा दिवसच नाही एवढं पण नाही खायचं ना. अँड आय थिंक माइंडफुल इटिंग, म्हणून मी पहिल्यांदाच बोलले ना, जेवताना त्या ताटाकडे बघून मज्जा करायची. अरे चपाती खातेय, अरे भाजी पोळी खातेय, अरे श्रीखंड खातेय, बासुंदी खातेय. जास्ती खाणार नाही मग तुम्ही. पण मोबाईल बघत हे आहे ना, कळणारच नाही. बरोबर. त्याच्यावरती रील्स पण खूप. आय एम नॉट ऑन सोशल मीडिया, त्याच्यामुळे मला जास्ती आय एम नॉट ऑन सोशल मीडिया. मला ना एन्झायटीचा, जो मी सांगितलं, मला अपर ट्रेपेजियस मसल्स आहेत ना माझे, त्याचा खूप प्रॉब्लेम आहे. ते गेट क्रॅम्प्ड अँड एव्हरीथिंग. आणि मग डॉक्टरनी कुठेतरी निदान केलं की एन्झायटी इश्यू आहे. आणि त्यांनी मला एकच सांगितलं की बाकीचं तर आपण करूच, पण इट्स बेटर दॅट यू स्टे अवे फ्रॉम मोबाईल. तर माझा मोबाईल वाजतच नाही. मी हिनी व्हॉट्सअप केला, कोणी तू पण व्हॉट्सअप केला, प्लीज डोंट माइंड एनीबडी व्हॉट्सअप्स मी. मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी बघते. माझे 2-3 नंबर्स आहेत आणि माझ्याबरोबर माझा स्टाफ असतो. सो एनीबडी, माझे वडील, आई, मुरली, यांना जेव्हा गरज असते तेव्हा ते त्यांच्या नंबरावरती करतात. इथे कामाचे कॉल्स असतात, ती मॅनेजर बघते. मला व्हॉट्सअप तेव्हा मी बघते जेव्हा मला वेळ असतो, आणि व्हेनेव्हर आय वॉन्ट टू. आणि मग सोशल मीडिया मी सोडलं. म्हटलं एन्झायटी कशाला पाहा. आणि मला इंटरेस्ट येत पण नाही. मला आय एम नॉट अ नेट सॅव्ही, त्याच्यामुळे मला कळत पण नाही ना मला इंटरेस्ट आहे. मी युट्यूब बघते. येस, त्याच्यामध्ये फार ज्ञानवर्धक काही गोष्टी आहेत. पॉडकास्ट खूप मी बघते. आणि आजकाल सगळेच जण स्पिरिच्युअल झालेत. सगळेच जण पैसे कसे 24 तासात कमवायचे ते रेमेडीज देतात. आणि प्रत्येक जण भविष्य सांगत असतात. प्रत्येक जण कुकिंगचे. आय वॉच दीज व्हिडिओज. आय लव्ह. मी बघत असते कुकिंगचे व्हिडिओज खूप बघते, एपॉक्सीचे बघते. आय वॉच लॉट ऑफ डॉक्युमेंटरीज, हिस्टॉरिकल पण मी खूप बघते. मी ते बघते. प्रिंटरेस्ट मी खूप बघत असते. मी बाकी नाही. प्रिंटरेस्ट वगैरे मी असे बघत असते, पण बाकी ऍक्टिव्ह नाही सोशल मीडियावर. आता तू व्यवस्थित एस्टॅब्लिश्ड आहेस, तुझं करिअर खूप छान घडलेलं आहे, पण अलीकडे सोशल मीडियावरती तुमचं सपोज इन्स्टावरचं फॉलोईंग किती आहे त्यानुसार तुमचं कास्टिंग केलं जातं. हो, हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. टॅलेंटवर नाही, पण नाही, पण मला हे कळत नाही. मला हे नाही पटत.
मला सुद्धा काम मिळत नाही, माझ्यापर्यंतही लोक पोचत नाहीत. मलाही लोक असं सांगत नाहीत की अश्विनी काळसेकर ऍड मध्ये घेऊया किंवा तिच्याबरोबर कोलॅब करूया, कारण कोलॅब केलं तर काय कुठे दाखवणार, कुठे तुम्ही तुमच्या साईटवर दाखवा ना. माझ्याकडे नाही साईट, मी फिल्मचं प्रमोशन अश्विनी काळसेकर करणार नाही, तुम्ही तुमचं करा ना. तुम्हाला जेव्हा पैसे द्यायची गोष्ट येते तेव्हा तुम्ही मला तेवढे देता का जेवढे तुमचे जे कोणी पिक्चर चालवतात लोक, विच एव्हर डिपार्टमेंट, ह्या डिपार्टमेंटमुळे पिक्चर विकला जातो किंवा तेवढे पैसे तर तुम्ही मला देत नाही. मग माझ्या पोस्ट केल्याने न केल्याने तुम्हाला काय फायदा होणार आहे, हो की नाही? कारण जेव्हा तुम्ही कास्टिंग करता आणि जेव्हा तुम्ही बजेट बनवता तेव्हा ह्या कॅरेक्टरसाठी ह्या एवढं बजेट, ते एवढं नसतं. मग पोस्टिंग मी नाही केलं, तुमचं काही मी प्रमोशन माझ्या हँडलवरनं नाही केलं तर तुम्हाला काय फरक पडणार आहे, कारण मी नगण्य आहे. गणले जाणारे तर तुम्ही आहात ना, तुम्ही करा. मी ऍक्टिंग करायला आले, मी पॅडिंग आहे फिल्मचं, मग पॅडिंग मी देते ना तुम्हाला, कारण तुम्ही मला पॅडिंगचे पैसे देता ना. मग मी सोशल मीडियावरती आहे नाही आहे, मी प्रमोशन केलं नाही केलं तरी तुम्हाला काय फरक पडणार आहे. आणि मी जर का सोशल मीडियावरती 2 करोड फॉलोअर्स घेऊन फिरते आहे तर मी तुमची फिल्म केली नाही केली तरी मला 2 करोडचे काय 4 करोड माझे होणार नाहीये, 2 करोडचे 2 करोडच राहणार आहेत. इनफॅक्ट काही लोक माझं वाईट काम बघून निघूनही जातील कदाचित, यु नो. बट आय एम सेइंग की हे चालू आहे. हो, तुमचे किती फॉलोअर्स आहेत, कारण इनडायरेक्ट पब्लिसिटी, ऍडव्हर्टायझिंग म्हणून सब्जेक्ट होता, तर इनडायरेक्ट पब्लिसिटी तुमची खूप होते ना त्याच्यामुळे. ते 2 करोड लोक डायरेक्टली त्या सिनेमा बघायला येणार ना, माझे काय येतील, मला बघायला कोण येणार, माझे फॉलोअर्स नाहीत तर. त्यांना ते हवेत ना 2 करोड लोक, आणि मग त्यांना प्रोड्युसर तोच फायदा बघणार. सो आय थिंक बिझनेस मॉड्यूलच्या मध्ये बघितलं तर येस, इट इज ॲब्सोल्युटली करेक्ट, पण ॲज अन ॲक्टर आय फील इट्स ॲब्सोल्युटली रॉंग. जे शिकलेले आहेत, जे ऍक्टिंग करून आलेले आहेत, जे एवढी वर्ष, आज मी कॉर्पोरेट फील्डमध्ये मी 95% लाईक आय सेड 1995 रफली 94-95 मी आहे या लाईनमध्ये. मी कॉर्पोरेट जॉबमध्ये असते किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये असते तर मी कुठच्या थराला कुठच्या पोस्टला केली असते, एवढी मेहनत करून हुशार असते आणि एक्झाम्स दिले असते तुम्ही पोहोचले असते ना काहीतरी लेवलला. मग केव्हा पोहोचणार? प्रत्येक फिल्म, प्रत्येक प्रोजेक्टला आपण सुरुवात पहिल्यापासूनच करतो. वाय इट इज नॉट दॅट? त्याच्यामुळे ह्याला हे नशीब आहे. आय एम सिरियसली टेलिंग यू, ऍक्टिंगमध्ये तुम्ही फेमस होणं हे नशीब आहे, मला फुल्ली वाटतं. नाहीतर आज उगाच म्हणतात नेपोटिझम आहे आणि ती मुलं उगाच नका त्यांना शिव्या घालू, ती पण मेहनत करतात. प्रत्येक नेपो किड हा सक्सेसफुल आहे का? नाही ना, नको ना, करू दे. प्रत्येक जण निवडून आलेला आहे, कलाकाराला निवडलं जातं, प्रत्येक जण नाही बनवू शकत कलाकार, यु नो. सो या आय थिंक की हे जे आहे आपलं कास्टिंगचं आहे ते वी हॅव टू फेस इट. व्हॉट टू डू? करतायत ते. आय एम सफरिंग, मी नाही आहे सोशल मीडियामुळे, बट आय विल स्टिक बाय इट. जोपर्यंत बुडत नाही तोपर्यंत. मुरली सर कुठे भेटले, कसे भेटले? ओके, मुरली वॉज अ जर्नलिस्ट. मतलब ड्यूरिंग हिज स्ट्रगल टाइम टू अर्न मनी टू रन not the house but maybe his own expenses and also try and help the house. तो लिहायला लागला इंडियन एक्सप्रेससाठी आणि ही वॉज द फर्स्ट वन टू राईट फॉर टेलिव्हिजन. त्याच्यामुळे मग ओळख होती. ही वॉज अ व्हेरी गुड फ्रेंड. देन ही बिकेम अ बेस्ट फ्रेंड. मग अपहरणच्या शूटिंगला आम्ही जात होतो आणि मी तेव्हा हे के स्ट्रीट पालील म्हणून बालाजीचा शो करत होते. तर छोटासा रोल होता आणि मला त्यांनी प्रकाश झा सरांनी सांगितलं त्यांचा रूलच आहे म्हणे की बॉय आणि मेकअप वगैरे देत नाहीत. वाईला जायचं, इंडिगो गाडी ती भाड्यानी करून दिली आणि आम्ही आमची गाडी पाठवून. म्हटलं मी एकटी कशी जाणार? आय हॅव नेव्हर बीन, आय ऑलवेज हॅड माय मॅन फ्रायडे विथ मी. तर त्यांनी सांगितलं नाही. तर मी म्हटलं आईला यार डर लग रहा. डर म्हणजे मला माहित नाही, वाईला मी गेले नव्हते. 7-8 तास लागायचे तेव्हा. डरपेक्षा आपण आपला स्टाफ असला तर जास्त कम्फर्टेबल, वॉशरूमला जायचं आहे, कुठे गाडी थांबेल माहित नाही आणि यु नो. सो तिने सांगितलं की दुसरी कार जाते त्याच्यामध्ये मुलं आहेत. कोण मुलं आहेत? मुरली. म्हटलं हा. कॉल्ड अप मुरली. मला येस, मी त्याला वाशीला पिकअप केलं
इट स्टार्टेड ऑफ फ्रॉम देअर. या आणि मग म्हणजे जास्ती बोलायला सुरुवात झाली रेग्युलर. मग मॉर्निंग आफ्टरनून इव्हनिंग झाली, मग मेसेजेस. आणि मुरली इज ही इज अ फिरोशियस रीडर, इज अ ॲव्हिड रीडर. खूप वाचतो तो. त्याच्यामुळे आय एम व्हेरी हॅपी, सुपर हॅपी की त्याला त्याच्यासाठी पण एक पुस्तक मिळालंय. तर तो खूप वाचतो. त्याच्यामुळे त्याची बोलण्याची एक लकब आहे, त्याची बोलण्याची तऱ्हा आहे ती खूप पॉलिश्ड आहे. त्याच्याकडनं खूप शिकायला मिळालं आणि त्यांनी मला खूप बदललं. मी पहिल्यांदा वाचायची नाही, माझी वाचनाची सवय त्याच्यामुळे झाली. आणि तो दिवसातनं म्हणजे आपण आंघोळ केली पाहिजे, मग पूजा केली पाहिजे, संध्याकाळचा दिवा वगैरे आपण कसं, तसं तो सकाळ संध्याकाळ मला 2 तास वाचलंच पाहिजे. हो 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 हो. तो त्याचा वेळ घेऊन वाचणार. तो अतिशय सुंदर गातो, त्याच्यामुळे त्याचं म्युझिक. मग त्याच वेळेला तो जेवणार, त्याचं टायमिंग घड्याळाच्या प्रमाणे असतं. मग त्यावेळेला तो वॉकला जाणार, तेवढ्या वेळेला तो उठणार, ह्या वेळेचा चहा, एवढाच चहा, एवढीच कॉफी, जे काय त्याचं आहे तो रुटीनबद्ध माणूस आहे, डिसिप्लिन्ड आहे. आणि त्यामुळे मी म्हणजे जोकिंगली पण मी सांगते की मी तो गेल्यानंतर आम्ही सांगतो रेणुका काही बनव यार, काही कर वगैरे, मुद्दामून अशी. तर रेणुका नेहमी म्हणते की अच्छा काय बनवायचं, अंडा करी. दादा गेले वाटतं हैदराबादला, सो दॅट बिकॉज वी आर व्हेजिटेरियन्स. तर तो गेल्यानंतर मग आम्ही अंडा करी बनवतो. म्हणजे माझ्या घरामध्ये नॉनव्हेज फक्त माझ्या बाळांसाठी येतं. आणि त्यांची वेगळं सेटअपच वेगळा आहे, त्यांचा पूर्ण सेटअप वेगळा आहे. आणि ते आमचं डेक आहे, त्याच्यामध्ये त्यांना ते जेवण दिलं जातं. त्यांची भांडी वगैरे सगळं. बालाजी आमचा कुलगुरू आहे, त्याच्यामुळे कुलदेव आहे, म्हणून आम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाही आणि आणलं पण जात नाही. आणि आय एम फाईन. मी बाहेर आता ती सवयच गेली ऍक्च्युली. नॉनव्हेज तुम्ही रेग्युलरली खाल्लं देन यू क्रेव, पण मी एवढ्या वेळावेळाने खाते. मी सांगितलं तसं मी बाहेर जात पण नाही. मग कधीतरी अरे हा मैं खाऊंगी, चिकन खाऊंगी वगैरे असं असतं. पण आता आय ऑल्सो टर्न टू व्हेजिटेरियन कम्प्लिटली सुरू से. येस. सो आमची छान छोटीशी फॅमिली आहे. ही कुक्स वेल. तो स्वतः खूप छान जेवण बनवतो, फुलके छान भाजतो, तो सगळं येतं त्याला. म्हणून कधी कधी माझंही दाखवतो. म्हणजे आपण त्याला सांगतो ना मी जेवण बनवणार नाही, असं आपण त्याला ऍटिट्यूड देऊ शकतो. गेलीस खड्ड्यात, नको करूस. तो डायरेक्टली असं बोले आवत करो मेरे को आता है, असं आहे. सो शिकले पण मी टू बी व्हेरी ऑनेस्ट. त्यांच्या पद्धतीचं जेवण, तेलुगू ब्राह्मण लोकांचं जेवण हे फार वेगळं आहे. टिपिकल हैदराबादी असं म्हणतात ना, इट्स अ व्हेरी डिफरंट. त्यांचे कॉम्बिनेशन्स आहेत, ते मी शिकले. गुजराती आम्हाला जेवण खूप आवडतं. मराठी तर ऑफकोर्स माझी आई GSB आहे, त्याच्यामुळे ते एक वेगळ्या टाईपचं जेवण. आणि राजस्थानी येतं मला, पंजाबी आणि मुघलाई तर येतच येतं, ते सगळ्यांनाच येतं. मालवणी येतं, त्याच्यामुळे मी जेवण खूप छान बनवते. आणि त्यांच्यामधला, मुरली सरांमधला एक गुण जो तुला अतिशय आवडतो, तो कोणता? बरेच असतील, त्यातला एक. एक्स्ट्रीम ट्रस्ट दॅट ही हॅज ऑन मी, एक्स्ट्रीम लव्ह, हिज वे ऑफ पोर्ट्रेइंग. त्याचं प्रेम दाखवण्याची पद्धत कधी कधी मला आवडत नाही. म्हणजे का गोळी आत्ता का नाही घेतलीस, म्हटलं थोड्या वेळाने घे. इट्स अ कन्सर्न बट दॅट कॅन बी इरिटेटिंग समटाइम्स. आणि मग त्याच्यामुळे मी घेते यार, तू चिडते काय, यु नो, असं. आणि बेसिकली आय एम मॅरिड माय बेस्ट फ्रेंड, त्यामुळे मी सगळं त्याला सांगते आणि तो सगळं शांतपणे ऐकत असतो. आणि मग मी त्याला खूपदा एवढ्या शांतपणे तो ऐकत असतो की मी त्याला विचारते, मी लास्ट लाईन माझी काय होती ते सांग जरा. कारण ही कॅन बी, त्याचं सिलेक्टिव्ह हिअरिंग पण आहे, तो मध्ये मध्ये बंद पण होतो, त्याच्यामुळे त्याला माहितीये मी विचारेन की लास्ट लाईन काय होती. पण तो सगळं मी ऍक्टिंग करून दाखवते त्याला कधी कधी. मी हा सीन असा केला, असं केलं तुला. आम्ही एकमेकांचे क्रिटिकही आहोत, आम्ही एकमेकांचे सपोर्टर आहोत, आम्ही एकमेकांना ओरडतो, एकमेकांना सांगतो हे चुकीचं आहे. आणि आय थिंक आय एम स्टेईंग विथ माय फ्रेंड. आणि माझे सासू सासरे पण तसेच होते, माझे आई बाबा पण तसेच आहेत. त्याच्यामुळे ना इट्स मोर ऑफ अ फ्रेंडली ॲटमॉस्फिअर. माझे जेठ जेठानी पण तसेच आहेत, त्यांची मुलं, वी आर व्हेरी फ्रेंडली. आणि मी त्यांना का आवडतं माहितीये, कारण मी पहिल्यांदा गेले ती मी आगाऊ सारखी नाही गेले की आय एम एन ऍक्टर, एक्सक्यूज मी. मी गेले ती नॉर्मल पाया पडणं वगैरे आपलं व्यवस्थित सगळं. आजही दिसले पहिले की पहिल्यांदा पाया पडणे, मग ते कुठेही असू देत, रेल्वे स्टेशन, एअरक्राफ्ट, कुठेही.
म्हणजे पहिल्यांदा आणि काय न पडायला काय झालं है ना. तर त्याच्यामुळे त्यांनाही माहितीये की ही नॉर्मल आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप मस्ती करतो एकमेकांची, खिचात आणि खूप खूप मजा. सो आय थिंक मुरलीचं एक्स्ट्रीम लव्ह, एक्स्ट्रीम केअर इज अ बिगेस्ट सपोर्ट ऑफ मी. लाईक माझे बाबा, माझी आई, माझा भाऊ जसे होते, मुरली इज अ बिगेस्ट सपोर्ट. सासू सासरे नाही आहेत तेव्हा खूप आठवण येते त्यांची. मी सगळ्यात जास्ती बोलून नाही दाखवत, पण आय थिंक आय मिस देम टू मच. माझे जेठ जेठानी सगळे ना असे वी आर लाईक अ थिक फॅमिली. नथिंग कॅन सेपरेट अस, नोबडी कॅन. आणि दिस कॅन कम. मी सांगते, ज्या मुली म्हणतात मला सासूरवास आहे, वाईट वाटतं, पण मी म्हणते तुम्ही थोडेसे 4 चमचे एक्स्ट्रा घाला स्वतःचे. मग ते मी असं नाही सांगत मार्क, मी सांगेन की उलट धुवून काढा सगळ्यांना, हात बीत नाही उचलायचा, शिव्या बिव्या नाही घालायच्या, पण करा ना तुम्ही थोडंसं जास्त करा ना. आय थिंक दॅट इज सो मच. माझी कॅन यू इमॅजिन, माझे सासू सासरे सांगायचे, मी जेव्हा मुरलीला डेट करवते, आय यूज्ड टू वेअर ड्रेसेस. अरे पहन, माय फादर इन लॉ यूज्ड टू कॉल मी डांसिंग डॉल. मैंने तुम वो ड्रेस नहीं पहन के आती हो पहले जो तुम पहनती थी. मैंने कहा साइज देखा, अभी मेरा मोटी हो गई. पहनो यार, वो तुम डांस करती थी वो ड्रेस में, बहुत अच्छा लगता था वगैरे. असं कोण दे ट्रेडिशनल hardcore South Indian Brahmins from South, if they can say something like this, काहीतरी केलं असेल ना. लाड तुम्ही सुद्धा करा ना, मग तुम्हाला मिळेल. तुमको 100 कदम चलना पड़ेगा जब वो 1 कदम लेंगे. हा ऍटिट्यूड असू दे. इट्स लाईक आय कम टू युअर हाऊस अँड से की वाय दिस टॉवल इज केप्ट देअर. हॅलो, माझं घर आहे, यु नो. तसं सासूचं आहे ना, माझा मुलगा, माझा नवरा, माझं घर. तू जाऊन ऍडजस्ट केलं पाहिजे, ती का ऍडजस्ट करेल. हा ऍटिट्यूड माझा आहे आणि मी सुखी आहे. त्यामुळे मला माहित नाही किती जणींना पटेल. सॉरी नाही पटलं तर. वाव, खूप मज्जा आली. म्हणजे आणखीन मला असं वाटतं की खूप वेळ मी असं ऐकत बसू शकेन. खूप वर्षानंतर मला खरंच खूप आवडेल. पण मला असं वाटतंय की मलाच नाही तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा तुझ्याबद्दल बऱ्यापैकी कळलं असेल. हो. आणि काही वाईट वाटलं असेल तर मी माफी मागते, आणि मी जरा जास्तच बोलते, सो आय एम सॉरी, पण मी मनापासून बोलते आणि ते सुद्धा कळतं. मनापासून बोलतेस ते सुद्धा कळतं. सो थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल, आणि थँक्यू सगळ्या गिफ्ट्स बद्दल. आणि प्लीज चॅनल बघा. मी सगळे त्यांचे पॉडकास्ट आणि इंटरव्ह्यूज बघते. आणि दिल के करीब ना, खरंच दिल के करीब आहे. खूप मनापासून बोलावं असं वाटतं इकडे, आणि द क्रेडिट गोज टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.